हॅलो फ्रेंड्स, अरे काय करताय? अभ्यास करताय ना? करायलाच पाहिजे. वेलकम इन दी वर्ल्ड ऑफ फिजिक्स अँड राम सर फिजिक्स पॅटर्न. बाळांनो, आजच्या सेशनमध्ये 12th सायन्सचा अतिशय महत्त्वाचा टॉपिक ज्याला आपण मॅग्नेटिक मटेरियल्स या नावाने ओळखतो, त्या टॉपिकला आपण डिटेलमध्ये स्टडी करणार आहोत. बाळांनो, या टॉपिकचा अभ्यास आपण वन शॉटमध्ये अरेंज करणार आहोत. त्याच्यामुळं कॉन्सन्ट्रेशन बिगेस्ट ठेवाल आणि वेळोवेळी लिहित चलाल. मग जाऊयात आजच्या टॉपिक्समध्ये. सुरुवातीला या टॉपिकशी रिलेटेड असणाऱ्या काही इम्पॉर्टंट टर्म्स त्याला आपण डिफाईन करूयात. बाबांनो, त्याच्यामध्ये पहिली टर्म आहे मॅग्नेटिझम. दुसरी टर्म आहे मॅग्नेटिक डायपोल. तिसरी टर्म आहे मॅग्नेटिक लेंथ. चौथी टर्म आहे जॉमेट्रिक लेंथ. पाचवी टर्म आहे मॅग्नेटिक ॲक्सिस. आणि बाळांनो, सहावी टर्म आहे मॅग्नेटिक इक्वेटर. या टर्म्सला आपण वेळोवेळी वापरणार आहोत. मग त्याच्यामध्ये सुरुवातीला मॅग्नेटिझम काय भानगड आहे बघा. तर आयर्नचे जे छोटे छोटे पीसेस असतात, लोखंडाचे जे तुकडे असतात छोटे छोटे, त्या तुकड्यांना अट्रॅक्ट करण्याचा जो गुणधर्म असतो, त्या गुणधर्माला आपण काय म्हणतो? मॅग्नेटिझम म्हणतो. मॅग्नेटिझम म्हणजे चुंबकत्व. मग याला मी कसं अरेंज करेन? दी प्रॉपर्टी ऑफ अट्रॅक्टिंग small pieces of iron, small pieces of iron is called, काय म्हणतो बाळांनो त्याला आपण? मॅग्नेटिझम म्हणतो. त्याच्यानंतर मॅग्नेटिक डायपोल काय बघा. तर मॅग्नेटिक डायपोलला दाखवतो मी इकडे. कॉन्सन्ट्रेशन बिगेस्ट ठेवाल. याच्यामध्ये दोन पोल्स असतात. हा याचा सेंटर आहे, हा साऊथ पोल आहे, हा नॉर्थ पोल आहे. आणि बाळांनो, हे जे दोन पोल्स आहेत ते फायनाईट डिस्टन्सवर सेपरेट केलेले असतात. म्हणजे हे जे डिस्टन्स आहे हे आपण मोजू शकतो, त्याला आपण म्हणतो फायनाईट डिस्टन्स. मग याच्यावरनं मी काय म्हणेन बघा. टू इक्वल अँड अपोजिट पोल्स, अपोजिट मॅग्नेटिक पोल्स म्हणू, मॅग्नेटिक पोल्स separated by a finite distance is called काय म्हणाल? मॅग्नेटिक डायपोल म्हणाल. मॅग्नेटिक डायपोल किंवा बाळांनो त्यालाच आपण बार मॅग्नेट पण म्हणतो, किंवा त्याला सिम्पली तुम्ही मॅग्नेट पण म्हणू शकता. त्याच्यानंतर बाळांनो मॅग्नेटिक लेंथ काय आहे? तर आपण हा मॅग्नेट आता काढला होता, मॅग्नेटिक डायपोलला अरेंज केलं होतं. त्याच्यामध्ये हे दोन पोल्स होते, हा आपला साऊथ पोल आणि हा नॉर्थ पोल. याचा सेंटर मी इथं पकडतोय, हा त्याचा सेंटर असेल. मग बाळांनो, या ठिकाणी हा जो तुमचा साऊथ पोल आहे, या साऊथ पोलचं
सेंटरपर्यंतचं असणारं जे डिस्टन्स आहे ते मी पकडतोय स्मॉल एल, आणि या नॉर्थ पोलचं सेंटरपासून असणारं जे डिस्टन्स आहे ते पकडतोय मी स्मॉल एल. म्हणजे टोटल डिस्टन्स किती झालं बाळांनो, टॉईस एल, आणि यालाच आपण म्हणतो मॅग्नेटिक लेंथ. यालाच काय म्हणतोय आपण, मॅग्नेटिक लेंथ. मग मॅग्नेटिक लेंथ काय आहे, तर मॅग्नेटिक लेंथ म्हणजे या दोन पोल्समधलं काय आहे, डिस्टन्स आहे. मग याला मी कसं अरेंज करेन बघा, the distance between two opposite poles of magnet is called magnetic length. त्याला आपण काय म्हणतोय, मॅग्नेटिक लेंथ म्हणतो. आणि बाळांनो या मॅग्नेटिक लेंथला आपण कशानं डिनोट करतो, तर इट इज डिनोटेड बाय, कशानं डिनोट करतो बा, टॉईस एलला. हे परफेक्टली माइंडमध्ये ठेवा. त्याच्यानंतर जाऊयात आपण जॉमेट्रिक लेंथ काय भानगड आहे. वन्स अगेन मी हा काय घेतोय बाळांनो, तुमच्यासमोर मॅग्नेटिक डायापोल घेतोय. हे याचे पोल्स असतील, हा साऊथ पोल, दिस वन इज ए नॉर्थ पोल, हा त्याचा सेंटर असेल सी. आता बघा जे डिस्टन्स मी काउंट करतोय तो काय करतो, इथून या एंड्सपासून काउंट करायलो आहे. या एंड्सपासून या एंडपर्यंतचं जे डिस्टन्स आहे त्याला मी दाखवतो कॅपिटल एलनं, आणि या डिस्टन्सला मी म्हणतोय जॉमेट्रिक लेंथ. याला काय म्हणतो मी, जॉमेट्रिक लेंथ. मग जॉमेट्रिक लेंथ काय आले बाळांनो तुमचं, तर दी डिस्टन्स बिटवीन टू एंड्स ऑफ magnet is called, काय बोलाल, जॉमेट्रिक लेंथ. आणि याला आपण डिनोट कशानं करतोय बाळांनो, तर इट इज डिनोटेड बाय कशानं दाखवतोय, कॅपिटल एल. आणि याला मॅथमॅटिकली कसं कॅल्क्युलेट कराल, तर बाळांनो मॅथमॅटिकली याला कॅल्क्युलेट कसं कराल, तर यासाठी फॉर्म्युला कायमचा माइंडमध्ये ठेवा. मॅथमॅटिकली याला आपण काउंट करतो कॅपिटल एल इक्वल टू 6/5 इंटू टॉईस एल. याला परफेक्ट माइंडमध्ये ठेवा या फॉर्म्युल्याला. मग याच्यामध्ये कॅपिटल एल तुमची असेल जॉमेट्रिक लेंथ, आणि हा टॉईस एल काय असेल तुमची, मॅग्नेटिक लेंथ. जाऊयात पुढं. मॅग्नेटिक ॲक्सिस नेमकी काय भानगड आहे बघा. तर बाळांनो वन्स अगेन मी कुणाला घेतोय, आपल्या या मॅग्नेटला, मॅग्नेटिक डायापोलला घेतो किंवा बार मॅग्नेटला घेतो. दिस वन इज ए साऊथ पोल, दिस वन नॉर्थ पोल, दिस वन इज ए सेंटर. मग मी काय करतोय बाळांनो, बिगेस्ट कॉन्सन्ट्रेट करा. मी एक लाईन ड्रॉ करतोय, आणि ती जी लाईन आहे ती कशामधून पास व्हायला आहे बघा. तर ती पास कशातून व्हायला आहे, तर तुमच्या दोन पोल्समधून पास व्हायला आहे. त्या लाईनला आपण म्हणतो मॅग्नेटिक ॲक्सिस. मग याला अरेंज करताना कसं अरेंज करेन बघा मी, ए लाईन पासिंग थ्रू दी two poles of magnet, two poles of magnet, two poles of magnet is called, काय म्हणालेला, मॅग्नेटिक ॲक्सिस म्हणाल. डन आहे बाळांनो. पुढे जाऊयात. मॅग्नेटिक इक्वेटर काय आहे, तर हा तुमचा मॅग्नेटिक डायापोल. याचे हे काय असतील,
पोल्स असतील. दिस वन इज ए साऊथ पोल, दिस वन इज नॉर्थ पोल अँड दिस वन इज सेंटर. मग आता आपण एक लाईन ड्रॉ केली होती बाळांनो. मग ती जी लाईन ड्रॉ केली होती ती कशातनं पास झाली होती, तर या दोन पोल्समधनं पास झाली होती आणि त्याला आपण म्हटलं होतं मॅग्नेटिक ॲक्सिस. क्लिअर आहे. आता मी काय करतोय बघा, मी आणखीन एक लाईन ड्रॉ करतोय आणि बाळांनो ती जी लाईन आहे ती कशातनं पास व्हायला आहे बघा, तर ती लाईन पास व्हायला आहे या मॅग्नेटच्या सेंटरमधून आणि त्या लाईननं तुमच्या मॅग्नेटिक ॲक्सिसची 90 डिग्रीचा काय केलेला आहे, अँगल केलेला आहे. म्हणजेच ही लाईन या तुमच्या मॅग्नेटिक ॲक्सिसला कशी आहे, परपेंडिक्युलर आहे आणि या लाईनला आपण म्हणतो मॅग्नेटिक इक्वेटर. मॅग्नेटिक इक्वेटर. मग याला अरेंज करताना कसं अरेंज करेन मी, तर याला मी असं म्हणेन a line passing through the center of magnet and which is perpendicular to the, कशाला परपेंडिक्युलर आहे बघा, मॅग्नेटिक ॲक्सिसला. मॅग्नेटिक ॲक्सिस इज कॉल्ड, त्याला आपण काय म्हणतो, इज कॉल्ड मॅग्नेटिक इक्वेटर. क्लिअर आहे बघा. त्याच्यानंतर आणखीन काही टर्म्स इम्पॉर्टंट आहे, त्याच्यामध्ये पोल स्ट्रेंथ. मग आत्ताच पाहिलं होतं बघा आपण की हा आपला मॅग्नेटिक डायपोल होता. मग या ठिकाणचे मॅग्नेटचे जे पोल्स होते ते पण दाखवले होते. हा साऊथ पोल, हा नॉर्थ पोल. मग बाळांनो मॅग्नेटची जी प्रॉपर्टी आहे मॅग्नेटिझम, म्हणजे आयर्न पीसेसला अट्रॅक्ट करण्याची जी प्रॉपर्टी आहे ते मॅग्नेटिझम तुमच्या या मॅग्नेटच्या एंड्सला काय झालेलं असतं, कॉन्सन्ट्रेट झालेलं असतं आणि त्याला आपण म्हणतो मॅग्नेटिक पोलची स्ट्रेंथ किंवा पोल स्ट्रेंथ म्हणतो. मग याला मी अरेंज करताना असं म्हणेन the concentration of the magnetism म्हणू at the ends of magnet is called, काय म्हणतो त्याला आपण, पोल स्ट्रेंथ म्हणतो. आणि बाळांनो पोल स्ट्रेंथला आपण डिनोट कशानं करतो, तर त्याला डिनोट करतो QM न. मग तुमचा हा जो नॉर्थ पोल आहे या नॉर्थ पोलची पोल स्ट्रेंथ आपण दाखवतो QM न आणि साऊथ पोलची पोल स्ट्रेंथ आपण दाखवतो -QM न. याच्यावर कॉन्सन्ट्रेट करा. आणि पोल स्ट्रेंथ जर काढायची असेल बाळांनो तुम्हाला, तर त्यासाठी फॉर्म्युला माइंडमध्ये ठेवा. QM इक्वल टू M/2L. हे परफेक्टली माइंडमध्ये ठेवा. डन आहे. जाऊयात पुढं. मॅग्नेटिक मोमेंट काय भानगड आहे बघा बाळांनो, तर मॅग्नेटिक मोमेंटला आपण स्मॉल m न दाखवतो आणि स्मॉल m इक्वल टू तुमचा हा पोल स्ट्रेंथ कशानं दाखवतो QM आणि याला आपण मल्टिप्लाय करतो कशानं, तर तुमच्या लेंथनं, मॅग्नेटिक लेंथनं. मग याच्यावरनं मी असं म्हणेन दी प्रॉडक्ट ऑफ कशाचा प्रॉडक्ट असेल, तर दी प्रॉडक्ट ऑफ, एक मिनिट,
याला मी असं अरेंज करतो, इकडे लक्ष द्याल. मॅग्नेटिक मोमेंट एम इक्वल टू पोल स्ट्रेंथ काय असेल तुमची क्यू एम, आणि त्याला कशानं मल्टिप्लाय करतोय आपण, टॉईस एलनं. मग बाळांनो याच्यामध्ये हा जो आहे याला आपण काय म्हणतो, दिस वन इज ए पोल स्ट्रेंथ. बाळांनो हा जो आहे ती आहे तुमची मॅग्नेटिक लेंथ. आणि बाळांनो हा जो आहे तो आहे तुमचा मॅग्नेटिक डायपोल मोमेंट. मॅग्नेटिक डायपोल मोमेंट. मग याच्यावरनं मला याला डिफाईन कसं करता येईल बघा. तर बाळांनो या ठिकाणी या दोघांचा प्रॉडक्ट आहे. मग मी असं म्हणेन दी प्रॉडक्ट ऑफ कशाचा प्रॉडक्ट आहे बा, प्रॉडक्ट ऑफ पोल स्ट्रेंथ and magnetic length. Pole strength and magnetic length is called magnetic moment. आणि बाळांनो ही वेक्टर क्वांटिटी आहे. नीचं जे डायरेक्शन आहे तुमच्या मॅग्नेटिक डायपोलमध्ये तिचं डायरेक्शन असतं साऊथ टू नॉर्थ पोल. हे परफेक्टली माइंडमध्ये ठेवा. बाबांनो याचं SI युनिट काय आहे, तर मॅग्नेटिक डायपोल मोमेंट किंवा मॅग्नेटिक मोमेंटचं SI युनिट आहे एम्पियर मीटर स्क्वेअर. आणि याच्यावरनं आपण याचे डायमेन्शन्स अरेंज करू शकतोय. मग याचे डायमेन्शन्स काय येतील बघा. तर डायमेन्शन्समध्ये सर्रास येणारे डायमेन्शन्स काय असतात, MLT. आणि एक्स्ट्रा इथं करंट येतोय म्हणजे I. मग M मास नाही आहे, सो दिस वन 0. लेंथ आहे 2, टाइम 0, I 1. म्हणजे याचे डायमेन्शन्स काय आले बघा, 0 इन मास, 2 इन लेंथ, 0 इन टाइम आणि 1 इन एम्पियर. क्लिअर आहे बाळांनो. पुढे जाऊयात. टॉर्क ॲक्टिंग ऑन ए मॅग्नेटिक डायपोल इन ए युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड. बाळांनो मी एक युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड घेतोय. सपोज दिस वन इज ए युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड आहे. एक युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड घेतलेली आहे मी. युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड. आणि या युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्डमध्ये मी काय करतोय बाळांनो, इकडे लक्ष द्याल. मी एक मॅग्नेटिक डायपोल घेतोय आणि हा मॅग्नेटिक डायपोल मी त्या युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्डमध्ये ठेवून देतो. बिगेस्ट कॉन्सन्ट्रेट कराल. मग या मॅग्नेटिक डायपोलची या ठिकाणी ही मी ॲक्सिस दाखवतोय. एक मिनिट. मॅग्नेटिक डायपोलची मी ॲक्सिस दाखवतो. मग या ॲक्सिसनं तुमच्या मॅग्नेटिक फील्ड जी आहे तिच्या डायरेक्शनला अँगल बनवला आहे तो दाखवतो मी थीटा. बाबांनो हा जो आहे तो तुमचा नॉर्थ पोल आणि हा साऊथ पोल पकडूयात. हे जी लेंथ आहे ती लेंथ आपल्याला माहिती आहे टॉयसियल आहे. मी याला थोडंसं वाढवतोय. आणि या ठिकाणी परपेंडिक्युलर ड्रॉ करतो. बाळांनो या परपेंडिक्युलरची व्हॅल्यू काय येईल बघा, टॉईस एल साइन थीटा. मग हा नॉर्थ पोलवर ड्यू टू मॅग्नेटिक फील्ड एक मॅग्नेटिक फोर्स ॲक्ट असतो आणि तो फोर्स मी या ठिकाणी दाखवतो प्लस QMB.
सेम वे अपोजिट डायरेक्शनला तुमच्या साऊथ पोलवर एक मॅग्नेटिक फोर्स ॲक्ट असेल आणि त्याचे तो असेल -QMB. मग बाळांनो हा फोर्स या मॅग्नेटला या डायरेक्शनमध्ये नेतोय, हा फोर्स या मॅग्नेटला या डायरेक्शनमध्ये ओढतोय. त्याच्यामुळं हा जो मॅग्नेट आहे तो मॅग्नेट त्या ठिकाणी काय होईल, रोटेट होईल. म्हणजेच या ठिकाणी तो अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये हा मॅग्नेट काय होईल, रोटेट होईल. म्हणजेच त्या ठिकाणी रोटेटिंग फोर्स ॲक्ट होईल. आणि बाळांनो या रोटेटिंग फोर्सलाच आपण काय म्हणतो, टॉर्क म्हणतो किंवा मोमेंट ऑफ कपल म्हणतो. मग हा टॉर्क काढण्यासाठी आपल्याकडे फॉर्म्युला आहे. काय बघा, टॉर्क इक्वल टू काय आहे, मॅग्निट्यूड ऑफ वन फोर्स, मॅग्निट्यूड ऑफ वन फोर्स. आणि बाळांनो त्याला कशानं गुणतो, तर परपेंडिक्युलर डिस्टन्स, परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन टू फोर्सेस. मग इकडे कॉन्सन्ट्रेशन बी गेस ठेवाल. एका फोर्सचं मॅग्निट्यूड घेऊ. टॉर्कला आपण कशानं दाखवतो, तर 2 किंवा टाऊ म्हणतो याला आपण. मॅग्निट्यूड ऑफ वन फोर्स, एका फोर्सचं मॅग्निट्यूड घ्या कुठल्याही. काय असेल मॅग्निट्यूड बघा, QMB इंटू या दोन फोर्सेसमधलं हे परपेंडिक्युलर डिस्टन्स किती आहे बाळांनो तुमचं, 2L sin θ, 2L sin θ. आणि बाळांनो आत्ताच पाहिलं होतं आपण की आपल्याला माहिती आहे सेन्स काय माहिती होतं बा, हा QM पोल स्ट्रेंथ आणि हा 2L याचा प्रॉडक्ट म्हणजेच काय असतो तुमचा मॅग्नेटिक डायपोल मोमेंट असतो. मग बाळांनो QM आणि या 2Lच्या जागेवर मी कुणाला ठेवतोय बघा, तुमच्या स्मॉल mला ठेवतो. मग हा M ॲज इट इज, हा B ॲज इट इज आणि हा sin θ ॲज इट इज. हा तुमचा कशाचा फॉर्म्युला असेल, टॉर्कचा. दिस इज रिक्वायर्ड काय असेल बाळांनो, एक्सप्रेशन असेल. आता याला जर मी वेक्टर फॉर्ममध्ये अरेंज केलं तर हाच फॉर्म्युला काय होईल बघा, वेक्टर 2 इक्वल टू वेक्टर M क्रॉस वेक्टर B. यालाही लक्षात ठेवा. म्हणजे टॉर्क ॲक्टिंग ऑन ए मॅग्नेटिक डायपोल when it is placed in an uniform magnetic field, तो फॉर्म्युला तुमचा काय असेल, 2 वेक्टर 2 इक्वल टू वेक्टर M क्रॉस वेक्टर B. आणि मॅग्निट्यूडमध्ये काय असेल बघा, तर 2 इक्वल टू MB sin θ. डन आहे. पुढे जाऊयात. मॅग्नेटिक पोटेन्शियल एनर्जी काय आहे बाळांनो बघा. मग आत्ताच आपल्याला माहीत झालं आहे, वी नो, आपल्याला आत्ता माहीत झालं आहे वी नो. काय माहिती होतं बघा, तर टॉर्क ॲक्टिंग ऑन ए मॅग्नेटिक डायपोल, टॉर्क ॲक्टिंग ऑन ए मॅग्नेटिक डायपोल, मॅग्नेटिक डायपोल प्लेस्ड इन अँड, कशामध्ये ठेवलेला होता बघा आपण त्याला, युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड, युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड इज गिवन बाय. मला कोणता फॉर्म्युला होता, आत्ता आपण काढला होता फॉर्म्युला, तो फॉर्म्युला कुठला होता बघा, तर टाऊ किंवा 2 इक्वल टू काय होता, MB sin θ. मला याला मी इक्वेशन फर्स्ट म्हणतो. आता इथं कॉन्सन्ट्रेट करा. म्हणजे याच्यावर या टॉर्कमुळे हा जो मॅग्नेट आहे तो मॅग्नेट काय झाला आहे, रोटेट झाला आहे. कोणत्या डायरेक्शनमध्ये, हे जे डायरेक्शन आहे ते कुठल्याही बाळानं तुमचं क्लॉकवाईज आहे. मग या मॅग्नेटला मला या टॉर्कच्या अपोजिट त्याला इनिशियल पोझिशनला आणण्यासाठी
मला काय करावं लागेल, एक्सटर्नल अमाऊंट वर्क करावं लागेल आणि ते जे वर्क आहे ते वर्क एका एनर्जीच्या स्वरूपामध्ये म्हणजेच पोटॅन्शियल एनर्जीच्या स्वरूपामध्ये काय होतं, स्टोअर होतं आणि त्या एनर्जीलाच आपण काय म्हणतो, मॅग्नेटिक पोटेन्शियल एनर्जी म्हणतो. मग बाळांनो सपोज या मॅग्नेटला मला थोडंसं रोटेट करायचं, सपोज इथपर्यंत आणायचं आहे, या डायरेक्शनमध्ये मला रोटेट करायचं आहे. मग या ठिकाणचा जो अँगल आहे तो अँगल पकडूया आपण स्मॉल अँगल डी थिटा. मग डी थिटा या अँगलमध्ये जर मला याला रोटेट करायचं असेल तर मला काही अमाऊंट त्या ठिकाणी वर्क करावं लागेल आणि बाळांनो ते वर्क मी या ठिकाणी स्मॉल अमाऊंट दाखवतो, डी डब्ल्यू इक्वल टू 2 इंटू काय असेल डी थिटा. म्हणजे हे वर्क मला या टॉर्कच्या अपोजिट करावं लागेल, याला म्हणून इक्वेशन सेकंड. जर मला टोटल वर्क काढायचं असेल बाळांनो तर या इक्वेशनचं मला इंटिग्रेशन घ्यावं लागेल, म्हणजे इंटिग्रेशन ऑफ डी डब्ल्यू इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 2 इंटू डी थिटा. इंटिग्रेशन लिमिट या ठिकाणी आपण वापरूया θ1 टू θ2. बाळांनो या ठिकाणी आपल्याकडे व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू इथं टाकून द्याल. 2च्या जागेवर तुम्ही कुणाची व्हॅल्यू टाकाल, एम बी साइन थिटाची. मग फॉर्म्युला काय रन होईल बघा, तर इंटिग्रेशन ऑफ डी डब्ल्यू इक्वल टू इंटिग्रेशन लिमिट काय आहे बघा, θ1 टू θ2. या 2च्या जागेवर काय येईल, एम बी साइन थिटा इंटू काय असेल डी थिटा. मग बाळांनो डी डब्ल्यूचं इंटिग्रेशन काय येईल, डब्ल्यू टोटल वर्क भेटेल, एम बी कॉन्स्टंट आहे इंटिग्रेशनच्या बाहेर घेतो, इंटिग्रेशन ऑफ व्हॉट साइन थिटा इंटू काय असेल डी थिटा. इंटिग्रेशन लिमिट θ1 टू θ2. मग आपल्याला माहिती आहे बाळांनो हा एम बी इंटिग्रेशन ऑफ साइन थिटा काय असतो, मायनस कॉस थिटा. लिमिट काय बघा, θ1 टू θ2. मग या मायनसला मी बाहेर घेतोय, डब्ल्यू इक्वल टू काय असेल मायनस एम बी. इथं काय राहील बघा तुमचं कॉस थिटा θ1 टू θ2. आता बाळांनो काय करूत, एक वेळा या थिटाच्या जागेवर θ2 टाकूत आणि एक वेळा या थिटाच्या जागेवर θ1 टाकूत आणि याला आपण सॉल्व करूत. मग काय होईल बघा, याला मी पुढे जातोय, डब्ल्यू इक्वल टू हे मायनस एम बी ॲज इट इज असेल. मग मी काय करतो बघा, कॉस θ2 मायनस कॉस काय पकडेन θ1. या ठिकाणी एक कंडिशन ठेवून देऊ, इफ θ1 इक्वल टू 90 डिग्री अँड θ2 इक्वल टू थिटा जर असेल तर हे इक्वेशन काय होईल बघा, डब्ल्यू इक्वल टू मायनस एम बी इन ब्रॅकेट कॉस θ2 किती आहे बघा थिटा मायनस कॉस θ1 किती आहे 90 डिग्री म्हणजे कॉस 90. आणि आपल्याला माहिती आहे बाळांनो की कॉस 90 ची व्हॅल्यू किती असते, 0 असते. मग याला जर मी सोडवलं तर डब्ल्यू इक्वल टू मायनस एम बी इन ब्रॅकेट कॉस थिटा मायनस 0 म्हणजेच आपल्याला काय भेटेल बघा, डब्ल्यू इक्वल टू मायनस एम बी. इथं काय भेटेल फक्त कॉस थिटा. आणि बाबांनो हेच वर्क डन इन दी फॉर्म ऑफ एनर्जी स्टोर्ड होतं, म्हणून यालाच मी असं अरेंज करेन, यू एम म्हणजे मॅग्नेटिक पोटॅन्शियल एनर्जी इक्वल टू मायनस एम बी कॉस थिटा. याला परफेक्ट माइंडमध्ये ठेवा. डन आहे. मग बाळांनो या ठिकाणी या मॅग्नेटिक पोटॅन्शियल एनर्जीशी रिलेटेड काही केसेस विचारतात तुम्हाला. त्याच्यामध्ये स्पेशल केसेसमध्ये व्हेन वेक्टर बी अँड वेक्टर एम आर कशा असतील, पॅरलल. आताच आपण इक्वेशन काढलं होतं,
मॅग्नेटिक पोटॅन्शियल एनर्जी इक्वेशन काय होतं बा, तर -mb काय होता, कॉस थिटा. क्लिअर आहे बाळांनो. आता या ठिकाणी थोडंसं कॉन्सन्ट्रेट कराल. जर वेक्टर बी, सपोज दिस वन इज अ वेक्टर बी and this one is a vector m पकडूत आपण. मग हे वेक्टर बी अँड वेक्टर m बाबांनो हे कसे आहेत, एकमेकाला पॅरलल आहेत. आणि जर पॅरलल असतील तर त्या ठिकाणचा थिटा हा कितीचा असतो बाळांनो, 0 डिग्री असतो. थिटा किती असेल, 0 असेल. मग ही व्हॅल्यू तुम्ही काय कराल, ही व्हॅल्यू तुम्ही या इक्वेशनमध्ये टाकून द्याल. मग इक्वेशन काय बनेल बघा, um इक्वल टू -mb काय असेल बा, कॉस 0 डिग्री. अँड सेन्स कॉस 0 डिग्री किती असतो बाळांनो, +1. मग हे काय होईल, um इक्वल टू -mb इन ब्रॅकेट काय आलं, +1. याला सोडून घेतो आपण. um इक्वल टू मायनस प्लस मायनस काय असेल तुमचं, mb. म्हणजे मॅग्नेटिक पोटॅन्शियल एनर्जी कशामध्ये चालले बाळांनो, मायनसमध्ये चालले. कधी जाते, जेव्हा तुमचं मॅग्नेटिक फील्डचं डायरेक्शन आणि मॅग्नेटिक मोमेंटचं डायरेक्शन एकमेकाला कसं असतं, पॅरलल असतं. पुढची केस अरेंज करूयात. वेन बी अँड एम आर अँटी पॅरलल. अँटी पॅरलल काय भानगड आहे बाळांनो, इकडे लक्ष द्याल. सपोज दिस वन इज ए डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. आणि बाळांनो या ठिकाणी मी काय पकडतो बघा, दिस वन इज ए डायरेक्शन ऑफ, तुमचं डायरेक्शन हे असेल सपोज मॅग्नेटिक मोमेंटचं. मग बाळांनो या दोघांमधला जो अँगल आहे तो अँगल आता कितीचा असेल, तर तो असेल 180 डिग्रीचा. मग त्याच्यावरनं तुमचं हे इक्वेशन कसं बनेल बघा, मॅग्नेटिक पोटॅन्शियल एनर्जीचं. मग देअरफॉर मॅग्नेटिक पोटॅन्शियल एनर्जी इक्वल टू काय असेल, -mb कॉस थिटाच्या जागेवर काय येईल, 180 डिग्री. बाळांनो 180 किती असतो, तर -mb कॉस 180 हाऊ मच, -1. मग याला जर मी सोडवलं तर मॅग्नेटिक पोटॅन्शियल एनर्जी मायनस मायनस काय येईल, प्लस काय असेल, mb. मग बाळांनो ही कशी स्टेट आहे तुमची आलेली, तर ही या ठिकाणी मॅग्नेटिक पोटॅन्शियल एनर्जी कशामध्ये आले, पॉझिटिव्हमध्ये आले. म्हणजे ही जी स्टेट असेल ती एनर्जेटिक स्टेट असेल. त्याच्यानंतर जाऊयात पुढं. व्हेन बी अँड एम आर परपेंडिक्युलर टू इच अदर. म्हणजे या ठिकाणी काय आहे बघा, बिगेस्ट कॉन्सन्ट्रेट कराल. हा तुमचा मॅग्नेटिक फील्डचं डायरेक्शन पकडूयात आपण, आणि हे मॅग्नेटिक मोमेंटचं पकडूयात आपण. मग मला सांगा या ठिकाणी दोघांचा अँगल, दोघांमधला अँगल कितीचा आहे, 90 डिग्रीचा आहे. त्याच्यामुळं तुमचं हे जे पाठीमागचं होतं बघा मॅग्नेटिक पोटॅन्शियल एनर्जी, याचं इक्वेशन काय बनेल या ठिकाणी बघा, तर um इक्वल टू -mb कॉस किती असेल, 90 डिग्री. आणि आपल्याला माहिती आहे कॉस 90 किती असतो बाळांनो, 0 असतो. या ठिकाणी 0 टाकलात तर um इक्वल टू किती आलं बघा, 0 आलं. म्हणजे मॅग्नेटिक पोटॅन्शियल एनर्जी 0 कधी येते, तर जेव्हा मॅग्नेटिक फील्डचं डायरेक्शन आणि तुमच्या मॅग्नेटिक मोमेंटचं डायरेक्शन एकमेकाला कसं असतं, परपेंडिक्युलर असतं. डन आहे. जाऊयात पुढं. अँग्युलर SHM काय भानगड आहे बघा. बाबांनो तुम्ही काय केलं, इकडे बिगेस्ट कॉन्सन्ट्रेट कराल. मी एक स्टँड घेतोय, हा स्टँड आहे, हा आपला मॅग्नेट पकडूत, हा मॅग्नेट आहे. आणि हा जो मॅग्नेट आहे या मॅग्नेटला मी फ्रीली सस्पेंड करतोय. या मॅग्नेटला मी फ्रीली काय केलंय, सस्पेंड केलंय.
म्हणजे या मॅग्नेटला मी फ्रीली काय केलं आहे, सस्पेंड केलं आहे. डन आहे. मग आपल्याला माहिती आहे बाळांनो की या मॅग्नेटला जेव्हा आपण फ्रीली सस्पेंड करतो तेव्हा त्याच्यावर डिफ्लेक्टिंग टॉर्क ॲक्ट असतो आणि डिफ्लेक्टिंग टॉर्क त्याचबरोबर त्याच्यावर कुठला टॉर्क ॲक्ट असतो, रिस्टोरिंग टॉर्क ॲक्ट असतो. मग बघा, डिफ्लेक्टिंग टॉर्क आणि रिस्टोरिंग टॉर्क, याला आपण रिस्टोरिंग टॉर्क म्हणतो. डिफ्लेक्टिंग टॉर्क आणि रिस्टोरिंग टॉर्क, डिफ्लेक्टिंग टॉर्क आणि रिस्टोरिंग टॉर्क, त्याच्यामुळं हा जो मॅग्नेट आहे ते तुमचं ऑसिलेशन करतो. डन आहे. आणि त्यालाच आपण अँग्युलर सिंपल हार्मोनिक मोशन म्हणतो. मग बाबांनो, या ठिकाणचा जो डिफ्लेक्टिंग टॉर्क आहे तो डिफ्लेक्टिंग टॉर्क आपल्याला माहिती आहे. डिफ्लेक्टिंग टॉर्क इज गिवन बाय, डिफ्लेक्टिंग टॉर्क इज गिवन बाय काय असेल बघा, 2D इक्वल टू काय आहे, आय अल्फा. मग बाळांनो, याच्यामध्ये आय फॉर मोमेंट ऑफ इनर्शिया, अल्फा काय असेल, अँग्युलर ॲक्सेलरेशन असेल. आणि जर तुम्ही ऑसिलेशन्स टॉपिक्समध्ये गेलात तर अल्फा इक्वल टू त्याची व्हॅल्यू तुम्हाला भेटेल -ओमेगा² थीटा. मग बाळांनो, याला जर मी जर टाकलं तर 2D इक्वल टू काय होईल बघा, हा आय, अल्फाची व्हॅल्यू काय -ओमेगा² थीटा. याला जर ठेवलात तुम्ही तर डिफ्लेक्टिंग टॉर्क काय भेटेल, ± आय ओमेगा² थीटा. दिस वन इक्वेशन नंबर फर्स्ट असेल. त्याच्यानंतर रिस्टोरिंग टॉर्क आपल्याला माहिती आहे, आत्ताच काढला होता आपण रिस्टोरिंग टॉर्क. तर रिस्टोरिंग टॉर्क कुठला असेल बा, 2R इक्वल टू -mb साइन थीटा. मग इथे एक कन्सिडरेशन पकडू की ॲज थीटा इज व्हेरी कसा असेल, स्मॉल असेल, तर दॅन साइन थीटा हे जवळजवळ आपण किती पकडतो, थीटा पकडतो. मग हा इक्वेशन काय होईल बा, देअरफॉर 2R इक्वल टू -mb काय असेल, थीटा. आणि याला मी बोलतो इक्वेशन सेकंड. मग बाबांनो, इक्विलिब्रियम पोझिशनला म्हणजे ॲट इक्विलिब्रियमला तुमचा डिफ्लेक्टिंग टॉर्क आणि तुमचा रिस्टोरिंग टॉर्क हा कसा असेल, इक्वल असेल. इक्विलिब्रियम पोझिशनला डिफ्लेक्टिंग टॉर्कची व्हॅल्यू आणि रिस्टोरिंग टॉर्कची व्हॅल्यू कशी असेल, सेम असेल. मग आता आपण डिफ्लेक्टिंग टॉर्कची व्हॅल्यू काढले इक्वेशन फर्स्टमध्ये आणि रिस्टोरिंग टॉर्क आपल्याला माहिती आहे फ्रॉम इक्वेशन सेकंड. मग याला जर आपण इथं ठेवून दिलं तर डिफ्लेक्टिंग टॉर्क आपण काय काढला होता, -I ओमेगा² थीटा, -I ओमेगा² थीटा इक्वल टू रिस्टोरिंग टॉर्क आता काढला आहे आपण -mb काय असेल, थीटा. मग बाळांनो, या ठिकाणी काय मरेल बा, थीटा बरोबर थीटा मरेल, मायनस बरोबर मायनस मरेल, उरेल काय तुमच्याकडे बघा, तर तुमच्याकडे उरेल I ओमेगा² इक्वल टू काय असेल, mb. मग बाळांनो, या ठिकाणी ओमेगा² इक्वल टू काय होईल बघा, हे ओमेगा² इक्वल टू हे मल्टिप्लाय करता इकडे जाऊन डिवाइड करेल, mb बटे काय असेल, I. आणि याचा जर स्क्वेअर काढला तर हे रूटमध्ये जाईल, म्हणजे काय भेटेल, देअरफॉर ओमेगा इक्वल टू काय भेटेल बा, अंडर रूट mb बटे काय असेल, I. बाबांनो, ही कशाची व्हॅल्यू भेटेल तुम्हाला, दिस वन इज ओमेगाची व्हॅल्यू भेटेल. मग त्याच्यानंतर आपण काय करू तिथं लक्ष द्याल, याच्यावरनं आपल्याला माहिती आहे की वी नो पिरियड ऑफ अँग्युलर एसएचएम काढू. पिरियड काढायचं असेल तर कॅपिटल टी इक्वल टू काय फॉर्म्युला येईल बघा तुमचा, 2π बटे ओमेगा. मग ओमेगाची व्हॅल्यू इथं टाकून द्याल, मग काय होईल बघा, टी इक्वल टू हा 2π ॲज इट इज असेल, ओमेगाची व्हॅल्यू काय आले, अंडर रूट mb बटे I. ह्याला वर घेऊन जावा
टी इक्वल टू काय भेटेल बा 2 पाई, हे रिवर्स होईल आय बटे एम बी. मग हा कशाचा फॉर्म्युला भेटला बाळांनो तुम्हाला? दिस वन फॉर पिरियड ऑफ, दिस वन फॉर पिरियड ऑफ अँग्युलर SHM. आणि याच्यावरनं बाळांनो आपण हे काढू शकतोय, याच्यावरनं आपण फ्रिक्वेन्सी यालाही काढू शकतो. फ्रिक्वेन्सी म्हणजेच एन, याला कसं अरेंज करायला बघा. तर आपल्याला माहिती आहे एन इक्वल टू रेसिप्रोकल ऑफ पिरियड काय असतो 1/t, आणि इक्वल टू 1/t आत्ताच काढलाय आपण काय आहे 2 पाई अंडर रूट आय बटे एम बी. मग याला वर घेऊन जावाल एन इक्वल टू काय भेटेल बा 1/2 पाई अंडर रूट एम बी बटे आय. यालाही मी डब्बा करतोय. म्हणजे या इक्वेशनच्या साह्यानं तुम्ही पिरियड ऑफ अँग्युलर SHM ला काढू शकता, आणि या इक्वेशनच्या साह्यानं तुम्ही फ्रिक्वेन्सी ऑफ अँग्युलर SHM याला अरेंज करू शकता. पुढे जाऊयात बाळांनो. तर मॅग्नेटिक मोमेंट ऑफ ॲन इलेक्ट्रॉन रिव्हॉल्विंग अराउंड दी न्यूक्लियस याला अरेंज करू. बिगेस्ट कॉन्सन्ट्रेशन ठेवाल, खूप महत्त्वाचा पॉईंट आहे हा बाबांनो. हा तुमचा एक ॲटम पकडूयात, हा न्यूक्लियस असेल, हे ऑर्बिट आहे, या ऑर्बिटचा रेडियस आपण पकडू स्मॉल r आहे. या ठिकाणी एक इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व होतोय, हा इलेक्ट्रॉन असेल जो या डायरेक्शनमध्ये काय व्हायला आहे रिव्हॉल्व होत आहे. मग बाबांनो या ठिकाणी जेव्हा इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व होतो तेव्हा आपल्याला या ठिकाणी या डायरेक्शनमध्ये आपल्याला या इलेक्ट्रॉनचा भेटतो ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट. आणि बाबांनो याच्या अपोजिट डायरेक्शनमध्ये, या अपोजिट डायरेक्शनमध्ये याला मी असं दाखवतो, याच्या अपोजिट डायरेक्शनमध्ये आपल्याला भेटतो ऑर्बिटल अँग्युलर मोमेंटम. म्हणजे याच्यावरनं डोक्या माइंडमध्ये ठेवा ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट आणि ऑर्बिटल अँग्युलर मोमेंटम याचं डायरेक्शन एकमेकाला कसं असतं अपोजिट असतं. कन्सिडरेशन आहे, छोटीशी फॅकॉलॉजी आहे. काय म्हणा, लेटस कन्सिडर ॲन इलेक्ट्रॉन ऑफ चार्ज ई, मास m, revolves around the nucleus of an atom in a circular orbit of radius किती असेल स्मॉल r. ॲज शोन इन फिगर म्हणाल, फिगर अरेंज करून द्या. मग बाबांनो याच्यावरनं आपण पिरियड ऑफ रिव्होल्यूशन काढू शकतो. मग आपण पिरियड ऑफ रिव्होल्यूशन, मग पिरियड ऑफ रिव्होल्यूशन कसं काढाल, तर पिरियड ऑफ रिव्होल्यूशन काढताना तुम्हाला काय माहित पाहिजे सर्कम्फरन्स बटे काय असेल वेलॉसिटी. मग बाळांनो पिरियडला आपण कशाने डिनोट करतो, तर पिरियडला आपण दाखवतो कॅपिटल T, सर्कम्फरन्स किती असेल 2 पाई r बटे काय असेल स्मॉल v. अँड दिस वन इक्वेशन नंबर फर्स्ट असेल. क्लिअर आहे. याच्यामधनंच आपण बाळांनो या ठिकाणी आपण सर्क्युलेटिंग करंटला अरेंज करू. सर्क्युलेटिंग करंट म्हणजेच I इज गिवन बाय, मग आपल्याला माहिती आहे सर्क्युलेटिंग करंट काय असेल I इक्वल टू E/T. परफेक्टली माइंडमध्ये ठेवा. याला म्हणतो इक्वेशन सेकंड. मग बाबांनो इक्वेशन फर्स्टमध्ये टीची व्हॅल्यू आहे, ती व्हॅल्यू तुम्ही इक्वेशन सेकंडमध्ये या टीच्या जागेवर टाका. मग काय भेटेल बघा तुम्हाला, तर त्या ठिकाणी तुम्हाला इक्वेशन भेटेल I इक्वल टू हे E ॲज इट इज E असेल बटे टीच्या जागेवर काय येईल बा 2 पाई r बटे v. ह्याला वर घेऊन जाऊत I इक्वल टू काय भेटेल EV बटे
2 पाई आर आणि दिस वन इक्वेशन नंबर आपण काय अरेंज करू थर्ड. क्लिअर आहे. मग बाळांनो याच्यावरनं आपण या ठिकाणी अरेंज करू ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट. ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट कुणाचा तुमच्या इलेक्ट्रॉनचा. तर ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंटला आपण कशाने दाखवू समजा MO इक्वल टू I इंटू ए. मग बाळांनो आत्ता सर्क्युलेटिंग करंट काढलाय आपण EV बटे 2 पाय आर म्हणजेच काय होईल मग बा MO इक्वल टू EV बटे 2 पाय आर इंटू काय असेल ए. ए फॉर एरिया ऑफ सर्क्युलर ऑर्बिट काय असेल ए इक्वल टू पाई आर स्क्वेअर. हे इथं टाकून द्याल काय भेटेल बा MO इक्वल टू हे EV बटे 2 पाई आर इंटू एच्या जागेवर काय टाकाल पाई आर स्क्वेअर. मग बाळांनो कोण मरतं त्याला मारा. एक आर बरोबर इथलं एक आर जाईल पाय पाय कॅन्सल होईल. काय उरेल बघा तुमच्याकडे तर MO इक्वल टू EVR बटे 2. बाबांनो हा फॉर्म्युला पक्का माइंडमध्ये ठेवा. या फॉर्म्युल्याच्या साह्यानं आपण ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट कोणाचा काढू शकतो इलेक्ट्रॉनचा. आता सपोज या इक्वेशनला आपण काहीतरी नंबर देऊयात. समजा या इक्वेशनला याच्या अगोदर बघू 1 2 3. सपोज दिस वन इक्वेशन नंबर 4 अरेंज करू. आता मी काय करतोय बघा बाळांनो इक्वेशन 4ची ही जी RHS साईड आहे राईट साईड आहे या RHSला मी मास ऑफ इलेक्ट्रॉननं मल्टिप्लाय पण करतो आणि डिवाइड पण करतो. मग काय होईल बघा हा ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट ॲज इट इज असेल EVR बटे काय असेल 2. याला मी कशानं मल्टिप्लाय करायला बघा मास ऑफ इलेक्ट्रॉन आणि डिवाइड पण कशानं करायला मास ऑफ इलेक्ट्रॉन. मग बाळांनो इथं माहिती आहे ना आपल्याला हे वेलॉसिटी V रेडियस R आणि मास ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजेच काय असेल ऑर्बिटल अँग्युलर मोमेंटम असेल. मग बाळांनो मी याच्या जागेवर VR आणि ME च्या जागेवर त्याला ठेवतो. मग फॉर्म्युला काय भेटेल बघा MO इक्वल टू काय भेटेल बघा या ठिकाणी हे E बटे टॉईस ME ॲज इट इज असेल आणि इंटू काय असेल तुमचा LO. हा हे बाळांनो फॉर्म्युला माइंडमध्ये परफेक्ट ठेवा. डन आहे. जाऊयात पुढं. गायरोमॅग्नेटिक रेशो कशाला म्हणतो बाळांनो आत्ताच पाहिलं होतं आपण. इकडलं कॉन्सन्ट्रेशन बिगेस्ट ठेवाल. हा होता आपला हा जो होता लक्ष द्याल थोडंसं हा जो आहे हा कोण आहे तुमचा ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट आहे. ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट आहे. आणि बाळांनो हा जो आहे तो काय तुमचा ऑर्बिटल अँग्युलर मोमेंटम आहे. ऑर्बिटल अँग्युलर मोमेंटम आहे. आता बाळांनो याला कधी कधी तुम्हाला वेक्टर फॉर्ममध्ये सांगा जर म्हटलं तर याला मी असं पण अरेंज करेन. इकडे लक्ष द्याल काय अरेंज करेन बघा वेक्टर MO इक्वल टू बाळांनो हे आहे तसंच E बटे टॉईस ME डन आहे इंटू वेक्टर LO. आता बाळांनो या ठिकाणी थोडंसं कॉन्सन्ट्रेट करा. सुरुवातीला मी अरेंज केलं होतं. हे जे डायरेक्शन आहे हे डायरेक्शन कोणाचं आहे तुमच्या ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट आणि हे डायरेक्शन कोणाचं आहे ऑर्बिटल अँग्युलर मोमेंटमचं. मग जो प्लेन आहे प्लेनच्या अपवर्ड डायरेक्शनमध्ये मी कोणाला दाखवलं आहे ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट आणि डाऊनवर्ड डायरेक्शन कोण आहे ऑर्बिटल अँग्युलर मोमेंटम. म्हणजे या दोघांचे डायरेक्शन्स एकमेकाला कसे आहेत अपोजिट आहेत आणि म्हणून या ठिकाणी मी कुठलं साईन वापरते बाळांनो मायनस साईन.
याला परफेक्ट माइंडमध्ये ठेवा. दिस वन इज ए वेक्टर फॉर्म. आता बाळांनो तुम्हाला विचारलंय काय त्यांनी, या ठिकाणी पुढची जी टर्म आहे काय आहे, गायरोमॅग्नेटिक रेशो. मग गायरोमॅग्नेटिक रेशो म्हणजे कुणाचा रेशो असतो, तर गायरोमॅग्नेटिक रेशो, इकडे लक्ष द्याल, गायरोमॅग्नेटिक रेशो म्हणजेच रेशो कुणाचा असतो, तर ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट आणि अँग्युलर मॅग्नेटिक मोमेंटम कुणाचा, तुमच्या रिव्हॉल्विंग इलेक्ट्रॉनचा. मग बाळांनो इथं आहे ना थोडंसं मी काय केलं, याला इकडं पास जर केलं तर काय भेटेल, एमओ बटे एलओ इक्वल टू हे आहे तसंच राहील ई बटे टॉईस एम ई. मग बाळांनो एमओ बटे एलओ म्हणजेच एमओ बटे एलओ म्हणजेच ई बटे काय असेल, टॉईस एम ई. मग या ठिकाणी एलिमेंटरी चार्ज ठेवून द्याल, इथं मास ऑफ इलेक्ट्रॉन ठेवून द्याल, तुम्हाला व्हॅल्यू भेटेल बाळांनो 8.8 इंटू 10⁻+10 कशामध्ये असेल, कुलम पर केजी. आणि याला आपण म्हणतो गायरोमॅग्नेटिक रेशो. मग गायरोमॅग्नेटिक रेशो काय भानगड आहे, तर गायरोमॅग्नेटिक रेशोची तुम्हाला डिफाईन कसं कराल, दी रेशो ऑफ कुणाचा रेशो आहे बघा, ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट टू दी काय असेल बघा, ऑर्बिटल अँग्युलर मोमेंटम कुणाचा, तर ऑफ रिव्हॉल्विंग इलेक्ट्रॉनचा. क्लिअर आहे बाळांनो, खूप वेळा विचारतात, माइंडमध्ये परफेक्ट ठेवाल. जाऊयात पुढं. मॅग्नेटिक इंटेन्सिटी किंवा मॅग्नेटायझिंग फोर्स काय भानगड आहे, तर बाळांनो मॅग्नेटिक इंटेन्सिटीला आपण दाखवतो कॅपिटल एच न. कॅपिटल एच इक्वल टू एन इंटू काय असेल आय. बाबांनो हे एन काय आहे, तर या फॉर्म्युल्यामध्ये वेअर तुमचा हा जो एन आहे तो एन म्हणजेच नंबर ऑफ टर्न्स पर युनिट लेंथ, नंबर ऑफ टर्न्स पर युनिट लेंथ कुणाची, तर बाळांनो कॉइलची, लेंथ ऑफ कॉइल. म्हणजे ज्या कॉइलमधून ही तुमची कॉइल आहे त्या कॉइलला किती टर्न्स आहेत युनिट लेंथमध्ये, आणि या कॉइलमधून वाहणारा मी करंट पण दाखवतोय. करंट पकडू तर आपण, हा वाहणारा करंट किती असेल, आय. मग हा करंट आणि नंबर ऑफ टर्न्स पर युनिट लेंथ याचा जो प्रॉडक्ट आहे बाबांनो त्याला आपण म्हणतो मॅग्नेटिक इंटेन्सिटी, किंवा त्यालाच आपण म्हणतो मॅग्नेटायझिंग फोर्स. डन आहे. मग मी या ठिकाणी अरेंज कसं करेन, तर या ठिकाणी मी असं म्हणेन बाळांनो, वेळोवेळी लिहित चलाल. या ठिकाणी मी असं म्हणेन मॅग्नेटिक इंटेन्सिटी or magnetizing force is nothing but म्हणजे दुसरं तिसरं काही नसून काय आहे बघा, नथिंग बट काय आहे, दी प्रॉडक्ट ऑफ कुणाचा प्रॉडक्ट आहे बघा, प्रॉडक्ट ऑफ नंबर ऑफ टर्न्स पर युनिट लेंथ ऑफ कॉइल and आणि करंट पासिंग थ्रू that coil. क्लिअर आहे बाळांनो, इथपर्यंत माइंडमध्ये परफेक्ट ठेवाल. आता याचं SI युनिट काय असेल याला चेक करूत आपण. तर बाळांनो याचं जे SI युनिट आहे ते एक लक्षात द्या, नंबर ऑफ टर्न्स पर युनिट लेंथ आणि हा करंट म्हणजेच काय येईल, एम्पियर पर मीटर. याला परफेक्टली माइंडमध्ये ठेवा. आणि याच्यावर ना याचे तुम्ही डायमेन्शन्स पण अरेंज करू शकतात.
मग बाळांनो डायमेन्शन्स काय येतील बघा. तर डायमेन्शन्समध्ये IL 1 इन करंट आणि -1 इन लेंथ असेल. डन आहे. जाऊयात पुढं. मॅग्नेटिक परमिएबिलिटी काय आहे बघा बाळांनो. तर मॅग्नेटिक परमिएबिलिटी बाळांनो इथं थोडंसं काम करतो आणखीन आपण, इकडे लक्ष द्याल. ही टर्म कुठली होती आपली, मॅग्नेटिक इंटेन्सिटी किंवा मॅग्नेटायझिंग फोर्स. आपण या पद्धतीने अरेंज केलं. ह्या फॉर्म्युला लक्षात ठेवा. हा एक फॉर्म्युला असेल तुमचा. बाळांनो याला मी आणखीन एका पद्धतीने अरेंज करतो. तर मॅग्नेटिक इंटेन्सिटी H इक्वल टू, याचा एक फॉर्म्युला लक्षात ठेवा बाळांनो, एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड B0 बटे मॅग्नेटिक परमिएबिलिटी ऑफ एअर किंवा फ्री स्पेस असेल किंवा व्हॅक्यूम असेल. हा एक फॉर्म्युला लक्षात ठेवा. फॉर्म्युला गरजेचा आहे. किंवा याला मी असं पण अरेंज करू शकतो, H इक्वल टू काय अरेंज करेन बघा, टोटल मॅग्नेटिक फील्ड इनसाइड दी मटेरियल बटे मॅग्नेटिक परमिएबिलिटी ऑफ दॅट मटेरियल, असं पण अरेंज करू शकता. हे फॉर्म्युले खूप गरजेचे आहेत, त्याच्यावरही कॉन्सन्ट्रेशन ठेवा. मग बाळांनो याच्यावरनं मी इथं आलो. मॅग्नेटिक परमिएबिलिटी काय आहे बाबांनो, तुम्ही एखादं मटेरियल घेतलात, कुठलंही मटेरियल आहे. मग हे जे मटेरियल आहे या मटेरियलमधून, हे मटेरियलमधून गेस करू की कोण चाललेलं आहे, तुमचे मॅग्नेटिक फील्ड चाललेले आहे किंवा मॅग्नेटिक लाईन्स चाललेले आहेत. मग या मॅग्नेटिक लाईन्सला किंवा मॅग्नेटिक फील्डला स्वतःमधून जाण्याला अलाव करण्याची जी ॲबिलिटी असते एखाद्या मटेरियलची, त्या ॲबिलिटीला आपण मॅग्नेटिक परमिएबिलिटी म्हणतो. म्हणजे ॲन ॲबिलिटी ऑफ एनी मटेरियल टू अलाव मॅग्नेटिक फील्ड टू पास थ्रू इट इज कॉल्ड मॅग्नेटिक परमिएबिलिटी. आणि या मॅग्नेटिक परमिएबिलिटीला आपण कशाने दाखवतो, म्यू न दाखवतो. आणि आत्ताच पाहिलं होतं बाळांनो आपण, म्यू इक्वल टू, जर फॉर्म्युला अरेंज करायचा असेल तर असं अरेंज कराल, म्यू इक्वल टू, इथून घ्याल तुम्ही फॉर्म्युला, म्यू इक्वल टू काय येईल बघा, B बटे H. आणि खूप वेळा याच्या युनिटवर काम केलेलं आहे आपण, खूप वेळा विचारलेलं आहे. तर बाळांनो परफेक्टली माइंडमध्ये ठेवा, याचं जे युनिट आहे SI युनिट, हे SI युनिट आपण वापरतो वेबर पर मीटर पर एम्पियर किंवा हेनरी पर एम्पियर असेल, सॉरी हेनरी पर मीटर असेल. किंवा बाळांनो यालाच तुम्ही म्हणू शकता न्यूटन पर एम्पियर स्क्वेअर, किंवा यालाच तुम्ही म्हणू शकता किलोग्राम मीटर पर सेकंड स्क्वेअर पर एम्पियर स्क्वेअर. आणि याच्यावरनं बाबांनो तुम्ही याचे डायमेन्शन्स पण अरेंज करू शकता. मग बाळांनो याचे डायमेन्शन्स काय येतील बघा, डायमेन्शन्स इक्वल टू, डायमेन्शन्स काय येतील बघा, तर बघा MLT ॲज इट इज, आणि एक टर्म घेतोय करंटची. डन. M फॉर मास, मास मोजतो kg मध्ये, सो दिस वन 1. L फॉर लेंथ, लेंथ मीटर मध्ये, दिस वन 1. T फॉर टाइम सेकंद मध्ये -2. I फॉर करंट एम्पियर मध्ये -2. म्हणजे काय आलं, 1 इन मास, 1 इन लेंथ, -2 इन टाइम, -2 इन करंट. डन आहे. जाऊयात पुढं जाऊ. रिलेटिव्ह परमिएबिलिटी काय भानगड आहे बाळांनो बघा. रिलेटिव्ह परमिएबिलिटीला आपण यांना दाखवतो म्यू आर इक्वल टू म्यू बटे म्यू नॉट. ह्याला काय आमचं माइंडमध्ये ठेवा. मग बाबांनो या ठिकाणी हे जे होतं हे काय आहे आणि हे काय आहे बाबांनो, हे जे म्यू जे आहे ती काय आहे, परमिएबिलिटी किंवा मॅग्नेटिक परमिएबिलिटी, मॅग्नेटिक
परमिएबिलिटी कोणाची असेल बघा, ही मॅग्नेटिक परमिएबिलिटी ऑफ मटेरियल, जे तुम्हाला प्रोव्हाइड मटेरियल असेल त्याची असेल. आणि बाळांनो ही काय असेल, तर दिस वन इज मॅग्नेटिक परमिएबिलिटी. मॅग्नेटिक परमिएबिलिटी कुणाची असेल, एअर असेल, व्हॅक्यूम असेल किंवा फ्री स्पेस असेल. डन आहे, फ्री स्पेस. मग याच्यावरनं तुम्ही म्हणू शकता की बाबांनो रिलेटिव्ह परमिएबिलिटी किंवा रिलेटिव्ह मॅग्नेटिक परमिएबिलिटी, मॅग्नेटिक परमिएबिलिटी is nothing but काय आहे बघा, the ratio of कुणाचा रेशो आहे बघा, मॅग्नेटिक परमिएबिलिटी ऑफ मटेरियल टू दी magnetic permeability of air or vacuum or free space. डन आहे बाळांनो. मग मला सांगा या ठिकाणी ही पण परमिएबिलिटी आणि त्याच्यामुळं ही जी क्वांटिटी आहे तुमची मॅग्नेटिक परमिएबिलिटी, बाबांनो ही कशी क्वांटिटी असेल, तर दिस वन इज युनिटलेस अँड डायमेन्शनलेस असेल. परफेक्टली माइंडमध्ये ठेवा, डायमेन्शनलेस असेल. डन आहे. जाऊया त्याच्याशी रिलेटेड थोडंसं काम करू. बाळांनो तुमच्याकडे इकडे लक्ष द्याल, बिगेस्ट कॉन्सन्ट्रेशन फॉर एअरसाठी तुमची ही मॅग्नेटिक परमिएबिलिटी आहे, ज्याला आपण रिलेटिव्ह मॅग्नेटिक परमिएबिलिटी म्हणतो, त्याची व्हॅल्यू परफेक्ट माइंडमध्ये ठेवा 1 असते. राहील डोक्यामध्ये. त्याचबरोबर फॉर नॉन मॅग्नेटिक मटेरियल असतील तुमचे, मग नॉन मॅग्नेटिक मटेरियल्स कोणते कोणते येतात बाळांनो, थॉट. नॉन मॅग्नेटिक मटेरियलमध्ये तुमचा ग्लास येईल, तुमचा वूड येईल, तुमचा रबर येईल, तुमचा प्लास्टिक असेल बाबांनो, तुमचा मायका असेल, प्लास्टिक मायका एक्सेट्रा. हे जे नॉन मॅग्नेटिक मटेरियल्स आहेत बाबांनो, याच्यासाठीही तुमच्या रिलेटिव्ह मॅग्नेटिक परमिएबिलिटीची व्हॅल्यू किती असते, 1 असते. हे परफेक्टली माइंडमध्ये ठेवा. बाळांनो तुमचे जर डायामॅग्नेटिक सबस्टन्सेस असतील, डायामॅग्नेटिक सबस्टन्सेस, मग डायामॅग्नेटिक सबस्टन्सेस कोणते कोणते आहेत, तर तुमचा त्या ठिकाणी अँटीमनी येईल, अँटीमनी बिस्मथ असेल. त्याच्यानंतर तुमचा क्वार्ट्ज असेल, तुमचं वॉटर असेल. बाळांनो हे कसले मटेरियल आहेत तुमचे, डायामॅग्नेटिक सबस्टन्सेस आहेत. या डायामॅग्नेटिक सबस्टन्सेससाठी परफेक्टली माइंडमध्ये ठेवा, म्यू आर हा असतो लेस दॅन 1. बाळांनो तुमचे या ठिकाणी जर पॅरामॅग्नेटिक सबस्टन्सेस येत असतील, तर बाळांनो पॅरामॅग्नेटिक सबस्टन्सेसमध्ये कोण कोण येतं, तर तुमचं येतं ॲल्युमिनियम, मॅग्नीज, त्याच्यानंतर लिथियम येईल, प्लॅटिनम येईल वगैरे वगैरे. याच्यासाठी तुमचा हा जो रिलेटिव्ह मॅग्नेटिक परमिएबिलिटी आहे बाळांनो ती ग्रेटर दॅन 1 असते. हे परफेक्टली माइंडमध्ये ठेवा, विसरू नका याला. आणि बाबांनो सेम वे जर तुमचं मटेरियल हे फेरोमॅग्नेटिक मटेरियल असेल किंवा फेरोमॅग्नेटिक सबस्टन्सेस असतील,
फेरोमॅग्नेटिक सबस्टन्सेस असतील तर बाळांनो या फेरोमॅग्नेटिक सबस्टन्सेसमध्ये तुमचं गेस कराल आयर्न असेल, कोबाल्ट असेल, निकेल असेल, याच्यासाठी हा म्यू आर हा ग्रेटर दॅन काय असतो 1 असतो. याला परफेक्ट माइंडमध्ये ठेवा. डन आहे. त्याच्यानंतर आपण पुढे जाऊयात. मॅग्नेटायझेशन काय भानगड आहे बाळांनो? तर मॅग्नेटायझेशनला आपण रिप्रेझेंट करतो MZ ने. मॅग्नेटायझेशन म्हणजेच नेट मॅग्नेटिक मोमेंट पर युनिट व्हॉल्यूम ऑफ मटेरियल. परफेक्टली माइंडमध्ये ठेवा. म्हणजे याला म्हणताना मी कसं अरेंज करेन बघा. मॅग्नेटायझेशन इज नथिंग बट काय असेल बा, नथिंग बट नेट मॅग्नेटिक मोमेंट पर युनिट व्हॉल्यूम ऑफ मटेरियल. ठेवाल डोक्यामध्ये परफेक्टली. आणि बाळांनो त्याला आपण रिप्रेझेंट MZ न केलं आहे. हा त्याचा फॉर्म्युला असेल. याच्यावरनं बाबांनो याचं SI युनिट काय असेल, SI युनिट काय असेल बघा. तर मॅग्नेटिक मोमेंट तर SI युनिट काय होतं, एम्पियर मीटर स्क्वेअर. आणि व्हॉल्यूम काय आहे, मीटर क्यूब. क्यूब से मीटर स्क्वेअर कॅन्सल म्हणजे युनिट काय आलं बघा, एम्पियर पर मीटर. हे परफेक्टली माइंडमध्ये ठेवा. आणि याच्यावरनं याचे डायमेन्शन्स आपण काढू शकतो. बाबांनो डायमेन्शन्स काय येतील, तर डायमेन्शन्समध्ये I L 1 - 1 म्हणजे 1 इन करंट आणि 1 इन लेंथ. ओके डन आहे. जाऊयात पुढं. मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी काय भानगड आहे. मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटीला बाळांनो आपण रिप्रेझेंट करतो chi(M) इक्वल टू मॅग्नेटायझेशन बटे मॅग्नेटिक इंटेन्सिटी किंवा मॅग्नेटायझिंग फोर्स. मग या ठिकाणी मी असं म्हणेन मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी is nothing but the ratio of कोणाचा रेशो असेल बघा, मॅग्नेटायझेशन टू दी मॅग्नेटायझिंग फोर्स. या पद्धतीने अरेंज करा. डन आहे. आता या ठिकाणी बाळांनो ह्याचं SI युनिट ह्याचं SI युनिट सेम आहे. युनिट काय होईल, कॅन्सल होईल. याच्यावरनं मी असं म्हणेन इट हॅज नायदर युनिट नॉर डायमेन्शन्स. म्हणजे याला युनिट पण नसेल आणि डायमेन्शन्स पण नसेल. If there is no unit, no dimensions. Then thought about next relation. खूप महत्त्वाचं रिलेशन आहे बाळांनो, याच्यावर MCQ असतात. रिलेशन बिटवीन मॅग्नेटिक परमिएबिलिटी अँड मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी. मॅग्नेटिक कसली आहे पण रिलेटिव्ह आहे. रिलेटिव्ह मॅग्नेटिक परमिएबिलिटी म्यू आर इक्वल टू 1 प्लस chi(M). ह्याला विसरू नका, कधीच विसरू नका याला. म्हणजे हे जे आहे हे काय आहे बघा, दिस वन इज व्हॉट, दिस वन अँड दिस वन. हे काय आहे तुमचं, हे जे आहे हे आहे रिलेटिव्ह मॅग्नेटिक परमिएबिलिटी आहे.
आणि बाळांनो हे काय आहे, तर चाय ऑफ यम म्हणजेच मॅग्नेटिक कोण आहे, ससेप्टिबिलिटी आहे, ससेप्टिबिलिटी. डन आहे. जाऊयात पुढं. सोलेनॉइड. आता सोलेनॉइड काय भानगड आहे बाळांनो, तर बघा या ठिकाणी मी अरेंज करतोय, थोडंसं बिगेस्ट कॉन्सन्ट्रेट करा. एक मटेरियल घेतोय मी, सपोज दिस वन इज ए मटेरियल, एक आयर्न मटेरियल आहे. बिगेस्ट कॉन्सन्ट्रेट कराल. हे एक आयर्न मटेरियल आहे. हा एक रॉड आहे, हा एक रॉड आहे, हा एक रॉड. हा जो रॉड आहे तो गेस करू की हा जो रॉड आहे तो Fe2O3 मटेरियलचा आहे. आणि हे आपली कॉईल जी असेल ती कशाची असेल, तुमच्या सॉलेनॉइडची. डन आहे. एक मिनिट. ही जी कॉईल असेल ती कशाची असेल, सॉलेनॉइडची. बाबांनो याच्यामधून वाहणारा हा करंट असेल, दिस वन करंट आय. या कॉईलला एन नंबर ऑफ किंवा नंबर ऑफ टर्न्स पर युनिट लेंथ किती पकडू आपण, स्मॉल एन असतील. मग बाबांनो या ठिकाणी दोन प्रकारचे मॅग्नेटिक फील्ड असेल. मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस्ड ड्यू टू व्हॉट, सोलेनॉइड, आणि मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू मटेरियल. मग बाळांनो आपल्याला माहिती आहे मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू सोलेनॉइड काय असेल बघा, बी नॉट इक्वल टू काय माहिती आहे आपल्याला, म्यू नॉट एन आहे. म्हणजे दिस वन इज मॅग्नेटिक फील्ड कोणाची असेल, ड्यू टू सोलेनॉइड असेल. आणि दिस वन मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू मटेरियल ही काय असेल बघा बाळांनो, तर ती असेल म्यू नॉट इंटू मॅग्नेटायझेशन mz. म्हणजे या ठिकाणी मॅग्नेटिक फील्ड किती असतील, दोन असतील. मग बाबांनो टोटल मॅग्नेटिक फील्ड काय असेल, टोटल मॅग्नेटिक फील्ड म्हणजेच या दोघांचं ॲडिशन असेल बी नॉट प्लस बी एम असेल. व्हॅल्यूज टाकून देऊ तर आपण बी इक्वल टू बी नॉट हाऊ मच, म्यू नॉट एन आय प्लस बी एम किती आहे बघा, म्यू नॉट एम झेड. बाबांनो याच्यामधनं कॉमन काय निघतं त्याला अरेंज करू. हा बी ॲज इट इज असेल, कॉमन काय निघेल, म्यू नॉट इन ब्रॅकेट एन आय प्लस व्हॉट, एम झेड. आणि बाळांनो आत्ताच माहिती झालं ना तुम्हाला, आत्ता काय माहिती होतं आपल्याला, हा एन आय म्हणजे कोण आहे, एन आय म्हणजेच एच आहे. मग मी या ठिकाणी जर ठेवलं तर फॉर्म्युला काय होईल बघा, हा बी ॲज इट इज बी इक्वल टू बाबांनो हा म्यू नॉट ॲज इट इज असेल, ह्या एन आयच्या जागेवर काय येईल, एच प्लस आम झेड, एच प्लस काय असेल, आम झेड. आणि बाबांनो याला मी डब्बा करतो, हा फॉर्म्युला अतिशय महत्त्वाचा आहे. त्याच्यानंतर थोडंसं काम करू. आत्ताच आपण पाहिलं होतं बघा, मला वाटतं पाठीमागं थोडंसं गेला त्याच्यामध्ये, तर एच इक्वल टू अरेंज केलं होतं आपण. बिगेस्ट कॉन्सन्ट्रेट कराल. हे बघा म्यू इक्वल टू काय होता, बी बटे एच. मग एच इक्वल टू काय असेल, बी बटे म्यू, किंवा बी इक्वल टू काय असेल, म्यू एच. या ठिकाणी मी काही टर्म्स टाकत चाललो आहे, इकडे लक्ष द्या. याच्या जागेवर मी एक टर्म टाकणार आहे आणि याच्या जागेवर एक टर्म टाकणार आहे. बाळांनो बीच्या जागेवर मी टाकेन म्यू एच इक्वल टू, हे असेल तुमचं म्यू नॉट ॲज इट इज, हे असेल एच ॲज इट इज प्लस. आता एम झेड बाबांना आत्ताच आपण पाहिलं होतं, चाय ऑफ एम इक्वल टू काय होतं, एम झेड बटे एच. मग देअरफॉर मला सांगा एम झेड इक्वल टू काय येईल, तर हे डिवाइड इकडे जाऊन मल्टिप्लाय करेल चाय ऑफ एम इंटू एच. मग मी याच्या जागेवर टाकू शकतो, एम झेडच्या जागेवर काय टाकू शकतो बघा, चाय ऑफ एम इंटू एच.
बाबांनो याला मी पुढे अरेंज करतो. दिस वन इज म्यू एच ॲज इट इज इक्वल टू म्यू नॉट. ह्याच्यामधनं कॉमन काय निघेल बघा एच. इथं काय राहील 1 प्लस. मग बाबांनो याच्या बरोबर हे मरेल ना. मग काय वरेल बघा म्यू इक्वल टू काय असेल हा म्यू नॉट इन ब्रॅकेट 1 प्लस. आणि याला आणखीन पुढं तुम्ही मूव करू शकताय. आणखीन पुढं कसं मूव करता येईल यालाच. याला आणखीन पुढं कसं मूव करता येईल बघा बाबांनो. याच्या जागेवर ही जी टर्म आहे तुमची, ही जी टर्म आहे या टर्मच्या जागेवर तुम्ही काय टाकू शकता म्यू आर टाकू शकता. मग काय फॉर्म्युला डन होईल बघा या ठिकाणी. एक मिनिट, एकच मिनिट. काय डन होईल बघा फॉर्म्युला हाच. हे म्यू ॲज इट इज म्यू असेल म्यू इक्वल टू दिस वन म्यू नॉट ॲज इट इज असेल. आणि बाबा 1 प्लस चाय ऑफ एम म्हणजेच म्यू आर असेल. हाही फॉर्म्युला भेटेल. म्हणजे या ठिकाणी थीम काय बाळांनो, जोपर्यंत मला फॉर्म्युले तयार करता येणार नाही तोपर्यंत कॉम्पिटेटिव्ह एक्झाम तुमची नसेल. डन आहे. प्रॅक्टिस वाढवा. जाऊयात पुढच्या थीमकडे. पुढं काय आहे बघा. पुढं आहे क्लासिफिकेशन ऑफ सबस्टन्सेस. तर बाळांनो ऑन द बेसिस ऑफ मॅग्नेटिक प्रॉपर्टीज, ऑन द बेसिस ऑफ मॅग्नेटिक प्रॉपर्टीज म्हणजे मॅग्नेटिक प्रॉपर्टीजच्या बेसवर आपण सबस्टन्सेसचे काही प्रकार केले. त्याच्यामध्ये पहिला आहे डायामॅग्नेटिक सबस्टन्सेस. डायामॅग्नेटिक सबस्टन्सेस. त्याच्या पुढचा आहे बाळांनो पॅरामॅग्नेटिक सबस्टन्सेस. पॅरामॅग्नेटिक सबस्टन्सेस. आणि तिसरा आहे फेरो मॅग्नेटिक सबस्टन्सेस. मग त्याच्यामध्ये सुरुवातीचा बघूत. डायामॅग्नेटिक सबस्टन्सेस काय आहे बघा. तर दोज सबस्टन्सेस which are weakly repelled by magnetic field are called काय म्हणाल तुम्ही डायामॅग्नेटिक सबस्टन्सेस. म्हणजे ज्या पदार्थांना रिपल केलं जातं वीकली कुणापासून मॅग्नेटिक फील्ड पासून त्यांना आपण काय म्हणतो डायामॅग्नेटिक सबस्टन्सेस म्हणतो. मग डायामॅग्नेटिक सबस्टन्सेसचे आता एक्झाम्पल्स दिले होते बाळांनो मी तुम्हाला. एक्झाम्पल्समध्ये तुमचा अँटीमनी असेल, बिस्मथ असेल, कॉर्ड्स असेल, वॉटर असेल वगैरे वगैरे. आता याच्या जर तुम्ही कॅरेक्टरिस्टिक्स अरेंज केलात तर कॅरेक्टरिस्टिक्स काय असतील बघा बाळांनो. तर कॅरेक्टरिस्टिक्समध्ये कॅरेक्टरिस्टिक्समध्ये तुम्ही काय केलात तर एक रॉड घेतलात आणि तो जो रॉड आहे तो तुमचा डायामॅग्नेटिक सबस्टन्स आहे. हा कशाचा आहे डायाचा रॉड आहे. आणि बाळांनो या रॉडला जर तुम्ही नॉन युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्डमध्ये ठेवलात. कशामध्ये ठेवलात नॉन युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्डमध्ये ठेवलात. तर बाबांनो हा जो रॉड आहे तो रॉड स्ट्रॉंग मॅग्नेटिक फील्ड पासून स्ट्रॉंग पार्ट ऑफ मॅग्नेटिक फील्ड पासून तो कुठं जातो तर तो जातो वीक पार्ट ऑफ मॅग्नेटिक फील्ड. म्हणजे याच्यावरनं मी अरेंज कसं करेन बघा. पहिली कॅरेक्टरिस्टिक्स. When a rod of diamagnetic substances is placed in non-uniform magnetic field, then this one rod move from कुठून कुठं मूव होतोय बघा स्ट्रॉंग पार्ट ऑफ मॅग्नेटिक फील्ड टू दी वीक पार्ट ऑफ मॅग्नेटिक फील्ड. आणि याच रॉडला बाळांनो जर समजा तुम्हाला दाखवतो इकडे लक्ष द्याल. याच रॉडला जर तुम्ही युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्डमध्ये ठेवलात, याच रॉडला जर तुम्ही युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्डमध्ये ठेवलात. दिस वन इज अ युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड पकडतो आपण. याच रॉडला
ओके 2 मिनिट. याच रॉडला जर तुम्ही युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्डमध्ये ठेवलात, रॉड घेऊतो आपण, हा रॉड असेल तुमचा. समजा हा रॉड कशाचा आहे तुमचा, डायामॅग्नेटिक सबस्टन्स आहे. याला तुम्ही कशात ठेवलात, कशात सस्पेंड केलात, युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड. ही जी फील्ड आहे ती युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड आहे. तर हा रॉड काय होतं बघा, हा जो रॉड आहे बाळांनो, तो रॉड या मॅग्नेटिक फील्डमध्ये गेल्यानंतर रोटेट होतो आणि तो तुमच्या त्या मॅग्नेटिक फील्डला कसा बनतो, परपेंडिक्युलर बनतो. कसा बनतो, परपेंडिक्युलर. म्हणजे इफ ए रॉड ऑफ डायामॅग्नेटिक मटेरियल इज प्लेस्ड किंवा सस्पेंडेड in uniform magnetic field, then it comes to rest with its length perpendicular to the direction of magnetic field. सेम वे बाळांनो, जर तुम्ही काय केलात बघा, एक यू शेप्ड ग्लास ट्यूब घेतलात, एक यू शेप्ड ग्लास ट्यूब घेतलात आणि या यू शेप्ड ग्लास ट्यूब मध्ये तुम्ही एक लिक्विड घेतलात आणि ते लिक्विड आहे तुमच्या डायामॅग्नेटिक मटेरियलचं. आणि त्या यू शेप्ड ग्लास ट्यूबचं जे वन आर्म आहे, ते वन आर्म तुम्ही कशामध्ये पकडलं बघा, तर 2 अपोजिट पोल्समध्ये पकडलं. समजा दिस वन इज ए साऊथ पोल, दिस वन इज ए नॉर्थ पोल. तेव्हा काय होतं बाळांनो, तर या ठिकाणची इथली जी लेवल आहे, या आर्म मधली जी लिक्विडची जी लेवल आहे ती काय होते, फॉल होते, ती खाली येते. आणि इकडची लेवल निश्चितच काय होते, इन्क्रीज होते. मग या ठिकाणी म्हणताना मी कसं म्हणेन की व्हेन ए लिक्विड ऑफ डायामॅग्नेटिक मटेरियल इज टेकन इन ए यू शेप्ड glass tube and one arm of this glass tube is held between 2 opposite poles of magnet, then liquid level in that arms काय होते, फॉल्स होते. इंटरेस्टिंग प्रॉपर्टी. किंवा बाळांनो तुम्ही काय केलात बघा, एक डिश घेतलात आणि त्याच्यामध्ये तुम्ही काय केलात, तुमचं लिक्विड घेतलात आणि या ठिकाणी परत 2 पोल्स मध्ये त्याला तुम्ही ठेवून दिलात. सपोज दिस वन इज ए साऊथ पोल, दिस वन इज ए नॉर्थ पोल. तेव्हा काय होतं बाळांनो, तर हे जे सेंटर आहे ना लिक्विडचं, त्या ठिकाणी असं एक डिप्रेशन तयार होतं. त्या ठिकाणी काय तयार होतं, असा एक डिप्रेशन, असा खड्डा पडतो. या ठिकाणी मी असं म्हणेन की इफ ए लिक्विड ऑफ डायामॅग्नेटिक मटेरियल इज टेकन इन ए वॉच ग्लास and this watch glass is placed between 2 opposite poles of magnet, then there is a depression. त्या ठिकाणी काय तयार होईल बघा, एक डिप्रेशन तयार होईल. डिप्रेशन कुठं तयार होईल, ॲट दी सेंटर ऑफ लिक्विड. त्याच्यानंतर तुम्ही असे 2 अपोजिट पोल्स घेतलात बाळांनो. एक आहे तुमचं सपोज दिस वन इज ए नॉर्थ पोल, दिस वन इज ए साऊथ पोल. मग आपल्याला माहिती आहे बाळांनो, समजा मॅग्नेटिक फील्ड लाईन्स अशा चाललेल्या आहेत, गेस करूत. दिस वन इज द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. हे डायरेक्शन कोणाचं असेल, तुमच्या मॅग्नेटिक फील्डचं असेल. आणि तुम्ही काय केलात बघा, तर डायामॅग्नेटिक मटेरियलचा गॅस इथून पास केलात. असा गॅस चाललेला आहे. तर बाळांनो हा गॅस जात असताना तो असा स्प्रेड होतो. म्हणजे त्या ठिकाणी कितीचा अँगल बनवायला बघा, तो 90 डिग्रीचा. म्हणजे इफ ए गॅस ऑफ डायामॅग्नेटिक मटेरियल इज पास्ड बिटवीन 2 अपोजिट पोल्स ऑफ मॅग्नेट, देन दिस गॅस स्प्रेड्स. कसा स्प्रेड्स व्हायला बघा, परपेंडिक्युलर टू द डायरेक्शन ऑफ व्हॉट, मॅग्नेटिक फील्ड. डन आहे बाळांनो.
आणि बाळांनो सगळ्यात महत्त्वाचं काय बघा की हे जे डायामॅग्नेटिझम आहे, हे डायामॅग्नेटिझम कशामुळे अरेंज होतं, तर डायामॅग्नेटिझम अरायजेस, कशामुळे अरायजेस होतं, तर ड्यू टू ऑर्बिटल मोशन ऑफ इलेक्ट्रॉन. ह्याला परफेक्टली माइंडमध्ये ठेवा, ऑर्बिटल मोशन ऑफ इलेक्ट्रॉन. आणि आताच माहीत जाईल होतं तुम्हाला की डायामॅग्नेटिक मटेरियलसाठी म्यू आर म्हणजेच रिलेटिव्ह मॅग्नेटिक परमेबिलिटी लेस दॅन काय असते 1. यालाही माइंडमध्ये ठेवा. ओके, जम्प करू पुढच्या पॅरामॅग्नेटिक सबस्टन्सेसकडे. बाळांनो पॅरामॅग्नेटिक सबस्टन्सेस काय भानगड आहे, तर बघा पॅरामॅग्नेटिक सबस्टन्सेसमध्ये म्हणेन मी दोज substances which are weakly attracted by magnetic field, are called काय म्हणाल, पॅरामॅग्नेटिक सबस्टन्सेस. आणि बाळांनो पॅरामॅग्नेटिक सबस्टन्सेसचे एक्झाम्पल्स लक्षात ठेवाल. पॅरामॅग्नेटिक सबस्टन्सेसमध्ये तुमचा ॲल्युमिनियम येईल, मॅग्नीज येईल, लिथियम येईल, प्लॅटिनम येईल वगैरे वगैरे. आता याच्या कॅरेक्टरिस्टिक्समध्ये जर आलात बाळांनो, तर आत्ताच्या ज्या कॅरेक्टरिस्टिक्स आहेत ज्या आपण बघितल्या होत्या कुणासाठी, डायासाठी, त्याच्या अपोजिट जायचं. म्हणजे पहिली कॅरेक्टरिस्टिक काय म्हणेन बघा मी की ह्याने रॉड ऑफ पॅरामॅग्नेटिक मटेरियल इज प्लेस्ड इन नॉन युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड, देन इट मूव्स फ्रॉम, कुठून कुठं मूव्ह होतो बघा, तो मूव्ह होतो वीक पार्ट ऑफ मॅग्नेटिक फील्ड टू दी, कुठं जाईल बघा, तो स्ट्रॉंग पार्ट ऑफ मॅग्नेटिक फील्ड. डन आहे बाळांनो. त्याच्यानंतर दुसरी काय पाहिली होती बघा आपण, की जेव्हा आपण डायामॅग्नेटिक मटेरियलच्या रॉडला कशामध्ये ठेवलं होतं, युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्डमध्ये, तेव्हा तो कम्स टू रेस्ट आला होता विथ इट्स लेंथ परपेंडिक्युलर होता. तो इथं अपोजिट झाला. when a rod of paramagnetic material is suspended in uniform magnetic field, then it comes to rest. तो कसा येतो बघा, then it comes to rest, इथंच दाखवतोय म्हणजे वेळ कमी लागेल. then it comes to rest, तेव्हा तो रेस्टला येतो आणि तो कसा बनतो, तर बाळा तो बनतो पॅरलल. तो कसा बनतो, पॅरलल. कशाला, टू दी डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. त्याच्यानंतर हाच रॉड किंवा रॉड्स विषयी झाले. जर तुम्ही लिक्विड घेतलात, कशाचं, पॅरामॅग्नेटिक मटेरियलचं, कशामध्ये, यू शेप्ड ग्लास ट्यूबमध्ये, आणि एक आर्म कशामध्ये पकडलात तुम्ही, दोन अपोजिट पोल्समध्ये, तर बाळांनो जो आर्म तुम्ही पकडले आहे तिथली लेवल पॅरामॅग्नेटिक मध्ये काय होते, इन्क्रीज होते, अराइज होते. म्हणजे व्हेन ए लिक्विड ऑफ पॅरामॅग्नेटिक मटेरियल इज टेकन इन ए यू शेप्ड ग्लास ट्यूब and one arm of this glass tube is held between two opposite poles of magnet, then liquid level in that arm काय होते, will arises, increase होते. सेम वे पण मी काय केलं, एक वॉच ग्लास घेतला आणि त्या वॉच ग्लासमध्ये मी कुणाचं लिक्विड घेतोय, पॅरामॅग्नेटिक मटेरियलचं घेतलं आणि तो वॉच ग्लास मी कशाच्या मध्ये हेल्ड केलाय, दोन अपोजिट पोल्समध्ये हेल्ड केला. तर बाबांनो इथं अपोजिट आलं, तेव्हा त्या ठिकाणी लिक्विड लेवल सेंटरला राईज होते. त्या ठिकाणी काय होते, राईज होते. कळतंय. त्याच्यानंतर मी जर गॅस कुणाचा, तुमच्या पॅरामॅग्नेटिक मटेरियलचा कशातून पास केला, दोन अपोजिट पोल्स मधून पास केला, तर गॅस या डायरेक्शन मध्ये स्प्रेड होतो बाळांनो. म्हणजे गॅस स्प्रेड
कसा स्प्रेड व्हायला बा, पॅरलल टू दी डायरेक्शन ऑफ व्हॉट, मॅग्नेटिक फील्ड. आणि बाळांनो याच्यामध्ये आणखीन एक महत्त्वाचं लक्षात ठेवा की हे जे आहे पॅरामॅग्नेटिझम कशामुळे भेटतं, तर पॅरामॅग्नेटिझम अरायझेस कशामुळे भेटतं, तर पॅरामॅग्नेटिझम अरायझेस ड्यू टू स्पिन मोशन ऑफ इलेक्ट्रॉन. आणि आपल्याला माहिती आहे पॅरामॅग्नेटिक मटेरियलसाठी रिलेटिव्ह मॅग्नेटिक परमिएबिलिटी ही ग्रेटर दॅन काय असते, 1 असते. एवढ्या थिम्स लक्षात ठेवायच्या. सेम वे बाळांनो तुम्ही जम्प कराल कशामध्ये, फेरोमॅग्नेटिक सबस्टन्सेस. कशाला म्हणतोय आपण फेरोमॅग्नेटिक, तर दोज सबस्टन्सेस which are strongly repelled by, strongly attracted by, कोण अट्रॅक्ट करतं, मॅग्नेटिक फील्ड. strongly attracted by magnetic field are called, काय म्हणतोय बाळांनो आपण, फेरोमॅग्नेटिक सबस्टन्सेस. म्हणजे पॅरा आणि फेरो मध्ये फरक काय आहे, थोडासा फरक आहे बाळांनो. पॅरा हे वीकली अट्रॅक्ट होतात, फेरो स्ट्रॉंगली अट्रॅक्ट होतो. मग बाबांनो पेपरमध्ये सेम वे ज्या कॅरेक्टरिस्टिक्स तुमच्या कुणाच्या आहेत, पॅराच्या आहेत, त्याच कुणाच्या असतील, फेरोच्या असतील, थोड्या एक्सटेंड असतील. आहे तशा रन केल्या तरी चालतात. याचे एक्झाम्पल्स तुम्हाला सांगितले ते बाळांनो. याचे एक्झाम्पल्स मध्ये म्हटलं होतं फेकोनी Fe फॉर आयर्न, CO फॉर कोबाल्ट, Ni फॉर निकेल. हे याचे एक्झाम्पल. एक्स्ट्रा काय लिहायचं याच्यामध्ये बाबांनो, तर एक्स्ट्रा लक्षात ठेवा अभाव क्युरी टेम्परेचर काय होतं, तर अभाव क्युरी टेम्परेचर फेरोमॅग्नेटिक substances are converted into कशामध्ये कन्वर्ट होतात बघा, तर ते कन्वर्ट होतात पॅरामॅग्नेटिक सबस्टन्सेस. हे खूप महत्वाचं आहे बघा, खूप महत्वाचं आहे. क्युरी टेम्परेचर काय ते बघू आपण, पण सगळ्यात महत्वाचं इथे लक्षात ठेवा की क्युरी टेम्परेचरचा अभाव तुमचे फेरो न राहता ते पॅरा बनतात. एवढं परफेक्टली माइंडमध्ये ठेवा. त्याच्यानंतर याच्यासाठी रिलेटिव्ह मॅग्नेटिक परमिएबिलिटी ही ग्रेटर दॅन कशापेक्षा असते, 1 पेक्षा असते. आणि बाबांनो हे फेरोमॅग्नेटिझम कशामुळं अराईज होतं, तर मी असं म्हणेन फेरोमॅग्नेटिझम अरायझेस ड्यू टू कशामुळं, तर स्पिन ऑर्बिटल इंटरॅक्शन्स बिटवीन कोणामध्ये असतात, नेबरिंग ॲटम्समध्ये असतात. नेबरिंग ॲटम्समध्ये डन आहे. एवढं परफेक्ट माइंडमध्ये ठेवा. पुढे जाऊयात. फेरोमॅग्नेटिझम ऑन दी बेसिस ऑफ डोमेन्स. ते बाबांनो फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स घेतला मी. या फेरोमॅग्नेटिक सबस्टन्समध्ये असे स्मॉल रिजन्स असतात, पुष्कळ असे स्मॉल रिजन्स असतात. कशामध्ये, तुमच्या फेरोमॅग्नेटिक सबस्टन्समध्ये.
आणि या फेरोमॅग्नेटिक सबस्टन्समध्ये जे इलेक्ट्रॉन्स असतात ते इलेक्ट्रॉन्स त्याचा मॅग्नेटिक मोमेंट हा असा रँडमली ओरिएंटेड असतो कुठेही. बिगेस्ट कॉन्सन्ट्रेट ठेवा. म्हणजे फक्त म्हणायचं काय या ठिकाणी बघा, या ठिकाणी म्हणताना काय म्हणाल तुम्ही की फेरोमॅग्नेटिक सबस्टन्समध्ये नंबर ऑफ स्मॉल रिजन्स असतात. काय असतात? नंबर ऑफ स्मॉल रिजन्स असतात. त्या स्मॉल रिजन्सला आपण डोमेन्स म्हणतो. त्याला आपण काय म्हणतो? डोमेन्स म्हणतो. हे परफेक्टली माइंडमध्ये ठेवा. म्हणजे फेरोमॅग्नेटिक मटेरियल कन्सिस्ट ऑफ लार्ज नंबर ऑफ स्मॉल रिजन्स called domains, and each domain has its own काय असेल? मॅग्नेटिक मोमेंट असेल. आता बाबांनो मी काय केलं बघा, हा जो तुमचा फेरोमॅग्नेटिक मटेरियल आहे, हा फेरोमॅग्नेटिक मटेरियल घेतला आणि याला मी ठेवलं absence ऑफ मॅग्नेटिक फील्ड. म्हणजे मॅग्नेटिक फील्ड घेतली नाही, absence ऑफ मॅग्नेटिक फील्ड. absence ऑफ मॅग्नेटिक फील्ड. मग absence ऑफ मॅग्नेटिक फील्ड मध्ये काय होतं बघा, तर हे जे डोमेन्स आहेत त्याच्यामधले तर ते जे डोमेन्स आहेत ते डोमेन्स मी दाखवतो या ठिकाणी. बिगेस्ट कॉन्सन्ट्रेशन ठेवा. मग मी काय म्हणतो बा, इन दी absence ऑफ मॅग्नेटिक फील्ड ऑल दी डोमेन्स आर रँडमली ओरिएंटेड. कसं आहे यांचं ओरिएंटेशन? रँडमली ओरिएंटेड आहेत. हे खूप महत्त्वाचा पॉइंट आहे. ऑल दी डोमेन्स आर रँडमली ओरिएंटेड. रँडमली ओरिएंटेड. मग बाळांनो रँडमली ओरिएंटेड असेल तर रिझल्टंट मॅग्नेटिक मोमेंट किती असेल? 0. सपोज दिस वन इज +2 असेल, दिस वन इज -2, दिस वन +2, दिस वन -2. टोटल मॅग्नेटिक मोमेंट किती येईल? 0 येईल. आता हाच मी इन प्रेझेन्स ऑफ वीक मॅग्नेटिक फील्ड अरेंज केला. म्हणजे या ठिकाणी मी काय केलं बघा, आता सध्या याला मी कशात ठेवलंय? वीक. प्रेझेन्स ऑफ वीक मॅग्नेटिक फील्ड ठेवून दिलेलं. मग बाबांनो वीक मॅग्नेटिक फील्डमध्ये ठेवल्याबरोबर घडतं काय? वीक मॅग्नेटिक फील्डमध्ये ठेवल्याबरोबर घडतं काय? बिगेस्ट कॉन्सन्ट्रेट. तेव्हा काय घडतं बाळांनो, तर सम ऑफ दी बाउंड्रीज ऑफ डोमेन्स आर एक्सपांडेड. ही एक्सपांड झाले बाउंड्री. अँड सम ऑफ दी बाउंड्रीज ऑफ डोमेन्स आर कॉन्ट्रॅक्टेड. म्हणजे काही बाउंड्रीज डोमेन्सच्या काय होतात? एक्सपांड होतात. आणि काही बाउंड्री डोमेन्सच्या काय होतात? कॉन्ट्रॅक्ट होतात. मग त्या प्रत्येकाचं मॅग्नेटिक मोमेंट दाखवतोय मी. हे असं. आणि बाबांनो जर तुम्ही या ठिकाणची ही जर वीक मॅग्नेटिक फील्डला जर तुम्ही रिमूव्ह केलात तर बाबांनो वीक मॅग्नेटिक फील्डला रिमूव्ह केल्यानंतर हे जे डोमेन्स आहेत ते डोमेन्स त्याच्या ओरिजिनल साईजला आणि शेपला येतात. म्हणजे हे असं बनेल. डन आहे. म्हणजे ऑन दी रिमूव्हल ऑफ वीक मॅग्नेटिक फील्ड ऑल दी डोमेन्स आर रिटर्न्स टू इट्स ओरिजिनल शेप अँड साईज. म्हणजेच या ठिकाणी वीक मॅग्नेटिक फील्ड रिमूव्ह केल्यानंतर हा पदार्थ डिमॅग्नेटाइज्ड होतो. म्हणजे त्याच्यामध्ये मॅग्नेटिझम शिल्लक राहत नाही आहे.
त्याच्यानंतर मी काय केलं बघा बाळांनो, हा जो मॅग्नेटिक मटेरियल आहे, या मॅग्नेटिक मटेरियलला मी काय केलं, स्ट्रॉंग मॅग्नेटिक फील्डमध्ये ठेवून दिलं. दिस वन इज ए स्ट्रॉंग मॅग्नेटिक फील्ड. अरेंज केलं म्हणजे इन प्रेझेन्स ऑफ कसली मॅग्नेटिक फील्ड देतोय बघा, स्ट्रॉंग मॅग्नेटिक फील्ड. मग स्ट्रॉंग मॅग्नेटिक फील्ड दिल्यानंतर घडतं काय बघा, तर ऑल दी डोमेन्स आर ओरिएंटेड इन दी सेम डायरेक्शन. हे महत्वाचं आहे. ऑल दी डोमेन्स आर ओरिएंटेड इन दी सेम डायरेक्शन. त्याच्यामुळे याचा रिझल्टंट मॅग्नेटिक डायपोल मोमेंट हा कसा असेल, मॅक्झिमम असेल, हाई असेल. आणि बाबांनो, जरी तुम्ही ही स्ट्रॉंग मॅग्नेटिक फील्ड रिमूव्ह केलात, ही जी मॅग्नेटिक फील्ड आहे, या मॅग्नेटिक फील्डला तुम्ही काय केलात, रिमूव्ह केलात, काढून टाकलात, तरीही बाळांनो याच्यामध्ये मॅग्नेटिझम तसंच शिल्लक राहतं. म्हणजे सबस्टन्स बिकम्स ए परमनंटली मॅग्नेटाइज्ड. जाऊयात पुढं. बाबांनो, क्युरी टेम्परेचर काय आहे, तर बा मी या ठिकाणी काय म्हणतो, इफ वी increase the टेम्परेचर ऑफ कोणाचं वाढवतोय बघा मी, फेरोमॅग्नेटिक सबस्टन्सेस. then at certain high temperature काय होतं बा, डोमेन स्ट्रक्चर ऑफ फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स काय होतं, गेट्स डिस्ट्रॉइड म्हणजे नष्ट होतं. that certain high temperature is called काय म्हणतो आपण, क्युरी टेम्परेचर. परफेक्टली माइंडमध्ये ठेवा. म्हणजे बाळांनो, आपण काय केलं, फेरोमॅग्नेटिक मटेरियल घेतला, त्या फेरोमॅग्नेटिक मटेरियलला तुम्ही हीट केलात, मग हळूहळू तो हॉट बनत जाईल आणि एका विशिष्ट अशा टेम्परेचरला तो फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स जो आहे, तो जो मटेरियल आहे, तो मटेरियल त्याचं जे डोमेन स्ट्रक्चर आहे ते काय होईल, डिस्ट्रॉयड होईल, नष्ट होईल. मग ते जे सर्टन हाय टेम्परेचर आहे, त्या टेम्परेचरला आपण काय म्हणतो, क्युरी टेम्परेचर म्हणतो. मग याच्या एक्झाम्पल्समध्ये काही एक्झाम्पल्स लक्षात ठेवा. एक्झाम्पल्समध्ये तुमचा जो आयर्न आहे, आयर्नचं टेम्परेचर आहे बाळांनो, क्युरी टेम्परेचर 770 डिग्री सेल्सिअस. तुमचा जो निकेल आहे, त्या निकेलचं टेम्परेचर 360 डिग्री सेल्सिअस. तुमचा जो कोबाल्ट आहे, याचा हायेस्ट आहे, त्याचा आहे 115 डिग्री सेल्सिअस. हे लक्षात ठेवा काही एक्झाम्पल्स. त्याच्यानंतर पुढं जम्प करूयात आपण. क्युरी लॉ काय आहे बघा, तर क्युरी लॉ काय म्हणतोय की मॅग्नेटायझेशन ऑफ मटेरियल हे डायरेक्टली प्रोपोर्शनल असतं एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डला. आणि मॅग्नेटायझेशन ऑफ मटेरियल हे इनव्हर्सली प्रोपोर्शनल असतं ॲब्सोल्यूट टेम्परेचरला. मग याच्यावरनं मी असं पण डायरेक्टली मग काय म्हणेन बघा, मॅग्नेटायझेशन ऑफ मटेरियल हे डायरेक्टली प्रोपोर्शनल कशाला आला, एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डला. आणि बाळांनो, इनव्हर्सली प्रोपोर्शनल कशाला आला, ॲब्सोल्यूट टेम्परेचरला. ही प्रोपोर्शनॅलिटी काढली तर एक कॉन्स्टंट घ्यावा लागेल मला. तो कॉन्स्टंट आपण घेऊया त्या ठिकाणी C.
हे ॲज इट इज असेल BEXT बटे कॅपिटल T, आणि याला मी काय करेन, डब्बा करेन. मग याच्यामध्ये हा जो C आहे, या ठिकाणचा हा जो C आहे, वेअर हा जो C आहे तो C कोण आहे, तर तो आहे क्युरीज कॉन्स्टंट. कोण आहे तो, क्युरीज कॉन्स्टंट. मग हे याच्यावरनं स्टेटमेंट कसं करता येईल बघा. स्टेटमेंटमध्ये मी असं म्हणेन, इट कॅन बी स्टेटेड ॲज काय म्हणेन बघा, मॅग्नेटायझेशन ऑफ मटेरियल, मॅग्नेटायझेशन ऑफ मटेरियल is directly proportional to the, कशाला डायरेक्ट प्रोपोर्शनल असतं, तर एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड अँड इनव्हर्सली प्रोपोर्शनल कशाला असतं बघा, इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू दी, कशाला असतं, ॲब्सोल्यूट टेम्परेचर, म्हणजेच केल्विन टेम्परेचर, ॲब्सोल्यूट टेम्परेचर. डन आहे ब्राउन, एवढं याच्यामध्ये लक्षात ठेवा. जाऊयात पुढं. इंडक्शन काय आहे बघा. इंडक्शन ही एक प्रोसेस आहे. दी प्रोसेस by using magnetic field to magnetize the given material is called, काय म्हणतो बाळांनो आपण, इंडक्शन म्हणतो. म्हणजे इंडक्शन काय आहे, तर एक प्रोसेस आहे, ज्या प्रोसेसमध्ये तुम्हाला जे दिलेलं मटेरियल आहे, सपोज दिस वन इज अ मटेरियल आहे, या मटेरियलला मॅग्नेटाइज करणे, मॅग्नेटिक फील्डचा वापर करून, म्हणजे याच्यामध्ये मॅग्नेटिझम आणणे, त्याला काय म्हणायचं, इंडक्शन म्हणायचं. हिस्टरेसिस काय आहे बघा. तर हिस्टरेसिस काय आहे, एवढंच डोक्यात ठेवा, लॅग ऑफ मॅग्नेटिक फील्ड बिहाइंड दी मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी. एवढंच डोक्यात ठेवा, लॅग ऑफ मॅग्नेटिक फील्ड बिहाइंड दी मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी इज कॉल्ड हिस्टरेसिस. आणि हिस्टरेसिस हे लूप आहे बाळांनो. हिस्टरेसिस लूप काय आहे, तर हिस्टरेसिस लूप गिव्स द रिलेशन बिटवीन, कुणामधलं रिलेशन सांगायला बघा, सोचो फास्ट, कुणामधलं रिलेशन सांगायला, गिव्स द रिलेशनशिप बिटवीन मॅग्नेटायझिंग फोर्स आणि मॅग्नेटिक फील्ड किंवा फ्लक्स डेन्सिटी. म्हणजे इथं म्हणताना मी असं म्हणेन, हिस्टरेसिस लूप gives the relation between, कुणामधलं सांगतो बघा, रिलेशन बिटवीन फ्लक्स डेन्सिटी किंवा मॅग्नेटिक फील्ड अँड मॅग्नेटिक फोर्स किंवा मॅग्नेटायझिंग फोर्स किंवा मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी काय असेल, H. मग बाबांनो हे कसं काढतो, तर आपण काय करतो, एका ॲक्सिसवर मॅग्नेटायझिंग फोर्स घेतलाय, एका ॲक्सिसवर काय घेतलंय तुम्ही, मॅग्नेटिक फील्ड घेतले. आता बघा बाळांनो, या ठिकाणी थोडंसं कॉन्सन्ट्रेट करा, आम्ही दाखवतोय. मला सांगा, सुरुवातीला जसं मॅग्नेटायझिंग फोर्स इन्क्रीज होत होता, तसं तुमचं मॅग्नेटिक फील्ड पण इन्क्रीज व्हायले. मॅग्नेटायझिंग फोर्स इन्क्रीज होतोय, मॅग्नेटिक फील्ड पण इन्क्रीज होते. असा एक पॉईंट भेटतो बाळांनो,
ज्या पॉइंटला तुमचा मॅग्नेटायझिंग फोर्स इन्क्रीज होत चाललाय परंतु मॅग्नेटिक फील्ड रिमेन्स कशी आहे, कॉन्स्टंट आहे, अशा पॉइंटला आपण म्हणतो सॅच्युरेशन पॉइंट. त्याला काय म्हणायचं, सॅच्युरेशन पॉइंट. त्याच्यानंतर म्हणजे मी मॅग्नेटायझिंग फोर्स जसा वाढवत चाललो तसं काय वाढत चाललं होतं तुमचं मॅग्नेटिक फील्ड, कुठपर्यंत, अप टू पॉइंट ए. आणि ए पॉइंट नंतर कोण वाढत चाललंय, फक्त मॅग्नेटायझिंग फोर्स वाढत चाललाय, मॅग्नेटिक फील्ड रिमेन्स कशी आहे, कॉन्स्टंट आहे. दॅट पॉइंट वी कॉल विच पॉइंट, पॉइंट ऑफ सॅच्युरेशन. त्याच्यानंतर मी काय केलं बाळांनो बघा, त्याच्यानंतर मी मॅग्नेटायझिंग फोर्स डिक्रीज करत चाललो, मॅग्नेटायझिंग फोर्सला मी 0वर आणलं. परंतु मग जसं मी मॅग्नेटायझिंग फोर्स काय करतो, डिक्रीज करतो, तसं तुमचे मॅग्नेटिक फील्ड पण डिक्रीज होत चालले. परंतु बाळांनो जेव्हा मी मॅग्नेटायझिंग फोर्सला 0वर घेऊन जातो तेव्हाही तुमच्या त्या मॅग्नेटिक मटेरियलमध्ये काही मॅग्नेटिक फील्ड रिमेन्स आहे. त्याला आपण म्हणतो पॉइंट ऑफ रिटेंटिव्हिटी. त्याच्यानंतर मी परत हा मॅग्नेटायझिंग फोर्सला आणखीन कमी केलं म्हणजे निगेटिव्ह मध्ये गेलो. कशामध्ये गेलो, निगेटिव्ह मध्ये गेलो. म्हणजे ॲट पॉइंट सी बाबांनो तुमच्या त्या मॅग्नेटिक मटेरियल जे घेतलेलं आहे तुम्ही प्रोव्हाइड केलेलं मटेरियल आहे त्याच्यामधली मॅग्नेटिक फील्ड पूर्णपणे नाहीशी होते, म्हणजे तो डिमॅग्नेटाइज्ड बनतो. तो जो पॉइंट आहे त्या पॉइंटला मी या ठिकाणी दाखवलंय सी न, आणि त्या सी ला म्हणतो मी कोर्सिव्हिटी. म्हणजे कोर्सिव्हिटी म्हणजे असा पॉइंट तुमच्या हिस्टरेसिस लूप मधला ज्या पॉइंटला तुमचा मॅग्नेटायझिंग फोर्सची निगेटिव्ह व्हॅल्यू असते आणि त्या पॉइंटला तुमची मॅग्नेटिक फ्लक्सची जी डेन्सिटी आहे किंवा मॅग्नेटिक फील्ड जी आहे ती किती बनते, 0 बनते. त्याला आपण म्हणतो कोर्सिव्हिटी. सेम वे बाळांनो हे जे लूप आहे ते रिव्हर्स डायरेक्शन मध्ये परत तुम्हाला काय भेटतं, सॅच्युरेशन पॉइंट भेटतो. परत तुम्हाला काय भेटतो, त्या ठिकाणी रिटेंटिव्हिटी पॉइंट भेटतो. परत त्या ठिकाणी तुम्हाला काय भेटतो, हा पॉइंट म्हणजे कोर्सिव्हिटी पॉइंट भेटतो. आणि तुमचं जे लूप आहे ते काय होतं, कंप्लीट होतं. आणि त्या लूपला आपण काय म्हणतो, हिस्टरेसिस लूप म्हणतो. डन आहे बाळांनो. या ठिकाणी हा टोटल टॉपिक पूर्णपणे काय होतो, ओव्हर होतो. बाळांनो याच्या पुढच्या सेशनला याच्यापेक्षाही महत्त्वाचं म्हणजे या टॉपिकशी रिलेटेड असणारे इम्पॉर्टंट MCQ ची आपण प्रॅक्टिस करणार आहोत.